एकच आहे की सगळ्या गोष्टी माहितीच्या पातळीवर न ठेवता त्या लवकरात लवकर आपण आचरणात आणाव्यात, किंवा होतं ते आचरण व्हायला सुरुवात होते वन्स यू आर इन द फ्लो ना. जसं पाणी व्हायला लागल्यावरती त्या जरी दगड असले तरी ते जसे गुळगुळीत व्हायला लागतात ना, जरी दगड असले तरी, तसं आपणही प्रवाहात आलो ना, आपण कितीही ओबड असू द्या, आपण गुळगुळीत व्हायला लागतो. आणि निसर्गाचा नियम आहे. आईला कोणी शिकवायचं नसतं की प्रेम कसं करावं, किंवा शिकवण्याची गरजच नसते. इनफॅक्ट आई हीच एक युनिव्हर्सिटी आहे की जी शिकवते की लोकांना प्रेम कसं करावं. अगदी त्याप्रमाणे एकदा भूमिका तयार झाली ना की सगळ्या गोष्टी तयार होतात. मग ती भूमिका कीर्तन करण्याची फक्त नसते की कीर्तन कसं करावं आणि भूमिका कशी असावी, त्याच्या आधी माणूस म्हणून कसं जगावं, माणसाची भूमिका कशी असावी, आपण माणूस म्हणून कसं असलं पाहिजे, ही भूमिका कशी असावी ना, हे सुद्धा त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग माणूस म्हणून जगताना मग सगळ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये. म्हणूनच तर ना आपण कुठल्या तरी सेशनमध्ये हे एक वाक्य वापरलं होतं की दिस इज अ युनिव्हर्सिटी ऑफ क्रिएटिंग गुड ह्युमन बीइंग अँड वाय गुड ह्युमन बीइंग टू मेक दिस युनिव्हर्स ब्युटिफुल. माणसाने सुंदर असलं पाहिजे कारण तो जग सुंदर करणार आहे, कारण त्याच्या डोक्यात तसं जग येणार आहे, ते मग ते सुंदर होणार आहे. अशा असंख्य गोष्टी आहेत. आणि आज सकाळीच मी असं थोडंसं चिंतन करत होते की का बरं असं, म्हणजे ऐकायला येणारी जी लोक आहेत ना सप्ताहामध्ये, तुम्ही म्हणा, ही सगळी लोक काही मोठी गुन्हेगार नाही आहेत. जगामध्ये जो सगळा आतंक माजलेला आहे तो ह्या लोकांमुळे नाही आहे. बरोबर ना लक्ष्मण दादा? करणारे वेगळेच आहेत, ते करणारे वेगळेच आहेत. खरं कीर्तन त्यांच्या समोर झालं पाहिजे, डोनाल्ड ट्रम्प समोर खरं कीर्तन झालं पाहिजे ना. फॉर दॅट आय शुड बी प्रिपेअर टू टॉक इन हिज लँग्वेज, इन हिज प्रमाणाज अँड हिज दृष्टिकोन, हिज दृष्टांत. सो आय शुड बी प्रिपेअर इन दॅट वे. आय एम नॉट सेईंग की डोंट नो, आय डोंट नो, और नो वन नोज की तसा दिवस येईलही कधी. पण खरं कीर्तन ह्या लोकांसमोर झालं पाहिजे, आणि याच्यासाठी ह्याची व्यापकता वाढवायची की जी लोक आयोजन करतात, जे लोक कीर्तन बसवतात, जे लोक पारायण करतात, ह्यांच्या लोकांसाठी आहेच, म्हणजे ठीक आहे, पण बाकी सगळ्यांसाठी आहे. एक साधकाचा पण प्रवास आहे आणि एक जगाचा पण प्रवास आहे. तो आक्रमित करण्यासाठी, जगाला सुंदर जागा बनवण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत, आणि त्या दृष्टीने आपण आपले प्रामाणिक प्रयत्न चालू राहिले पाहिजे. आणि कसं आहे माहिती आहे, हे खूप वाईट आहे, ते खूप वाईट आहे, हेच खूप घाण आहे, तेच खूप घाण आहे, हे असंच झालं तसंच झालं, एवढा अंधार माजलाय, त्या अंधाराची निंदा करत बसण्यापेक्षा एक काम करावे ना, छोटीशी पंथी लावावी. त्या निंदा करण्याच्या वेळेपेक्षा त्या छोटीशी पंथी, ती छोटीशी ज्योत इतकं मोठं कार्य करून जाईल की परत अंधाराची निंदा करण्याची गरजच लागणार नाही, कारण अंधार राहणारच नाही. मोठं काम आहे हे सगळं जे काही आहे ते. फक्त हे तैलधारावत असं चालू राहिलं पाहिजे, जसं तेलाची धार चालू राहते तशा पद्धतीने चालू राहिलं पाहिजे अखंडितपणे. आणि हे वाक्य मी असं यासाठी बोलले की 10 मार्च 2024 रोजी हा प्रवास सुरू झाला होता, गीता ग्रंथ आणि गोष्ट याचा. त्याला 2 वर्ष पूर्ण झाली. आज 14 मार्च, आज 14 मार्च 2026 आहे. आपलं भजन घेऊया, नाहीतर माझं मी अशीच बोलत राहीन, सगळ्यात शेवटी भजन घ्यावं लागेल. चला, हाताने टाळी, मुखाने नाम, सुंदर रीतीने हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम पुंडलीक वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, विठ्ठल 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 विठ्ठल, रामकृष्ण हरी. गेल्या वेळेसचा जो सेशन होतं ते आपलं याच्यासाठी मिस झालं किंवा याच्यासाठी कॅन्सल करण्यात आलं, कारण आम्ही, जसं मी तुम्हाला बोलते ना की ज्ञानेश्वरी तोवी आहे, झड झोडोनी वहिला निग, या भक्तीच्या तू वाटे लाग, तेने पावसीला अव्यंग. तू झडझडून, ज्या क्षणी तुला कळतं ना त्या क्षणी तू झडझडून बाहेर पड. असं का? कारण हे मी का बोलली ओवी, कारण एक खूप मोठी विभूती सध्या पृथ्वी तलावरती आहे, ज्यांचं नाव आहे परमपूज्य प्रातस्मरणीय श्री कृष्ण काका देशमुख, जे कोल्हापूर इथे राहतात आणि ज्यांना वेदांत भास्कर असं बोलवलं जातं किंवा ज्यांचा उल्लेख वेदांत भास्कर असा केला जातो, ते श्री कृष्ण काका देशमुख
असं म्हणतात ना, सर्व सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जोपर्यंत सर्व सुकृत जोडून एकत्र येत नाही ना, तोपर्यंत विठ्ठलाची आठवण होत नाही. अगदी त्याप्रमाणे या व्यक्तीबद्दलची माहिती ही सुद्धा मला आधी माहिती नव्हती, किंवा अशी कोणती व्यक्ती आहे हेही माहिती नव्हतं. जवळजवळ 1 वर्ष झालं असेल मला समजलं यांच्याबद्दल, की असे काका आहेत आणि जे वेदांत भास्कर म्हणून ज्यांनी आयुष्यभर स्वतःचं संपूर्ण वाणी ज्यांनी वेदांतासाठीच प्रवाहित केली, किंवा वेदांत समजावून सांगण्यासाठीच प्रवाहित केली, असे काका ते सध्या स्वतःच्या 93व्या वर्षी आहेत. म्हणजे त्यांचं सध्याचं चालू वय 93 इयर्स ओल्ड आहे. आणि असं म्हणतात ना, की आचरण केलं पाहिजे. आणि कुठेतरी ओढ लागली की मी काकांना जाऊन भेटलंच पाहिजे, काहीही झालं तरी. म्हणून जसं शुक्रवारी घरी आले तसं यांना म्हणले, चला गाडीला तुम्ही किक मारा, आपण निघायचंय. आणि आम्ही सगळे निघालो कोल्हापूरला. आणि विश्वास नाही बसणार, घरात आल्यानंतर फक्त काय जे गरजेचं सामान असेल तेवढंच घेतलं. सकाळचं जे काय अन्न उरलेलं तेवढंच फक्त डब्यात बांधलं. काय असेल ते असेल असं करून आम्ही निघालो कोल्हापूरच्या वाटेने. आणि छान, अगदी म्हणतात ना, की दैव फळाला आलं तसं मला काकांचं दर्शन घडलं. आणि तिथे त्यांचा सुंदर असा आश्रम आहे, तिथे आम्ही 1 रात्रभर छान निवास केला. आता म्हटलं ह्याच्यासमोर, कारण तिथे काहीच अवेलेबल नव्हतं, नेटवर्क, फोनला साधं नेटवर्कही नव्हतं, त्यामुळे इंटरनेटचा तर प्रश्नच नाही आहे. त्यामुळे मग आपल्याला सेशन अशा पद्धतीने मी तुम्हाला, कारण मी प्रयत्न करत होती की मला प्रवासात करता येईल, कुठेतरी मला ॲडजस्ट करता येईल असा माझा प्रयत्न होता. आणि म्हणून माझे मेसेजेस पण तुम्हाला ऐन टायमाला येऊन भेटतात. एखाद्याला वाटत असेल काय बाई स्वतःला समजते, स्वतःला वेळ मिळेल तेव्हा मेसेज करते, वेळ मिळेल तेव्हा नसतं ते. मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणं हा माझा स्वभाव आहे. इथेच नाही, कुठेही तुम्ही मला काही टास्क द्या, मी शेवटच्या क्षणापर्यंत मी लढणार त्याच्यासाठी. मी नाही सोडणार ती गोष्ट. त्याच्यामुळे मग काकांकडे गेलो होतो. आणि हे मी यासाठी उल्लेख केला की तुम्हालाही जमलं अशा व्यक्तीचं दर्शन घेणं तर कधीच मागे पुढे बघू नका की काय आहे, मग माझी संसारिक काय अडचण असेल. संसारिक अडचण निर्माण होते आणि ती सॉल्वही करता येते, त्याच्यामध्ये मोठं काही नसतं, ते करता येतं. तर काकांना भेटून आले. काकांनी अखंड आयुष्य त्यांचं त्याच्यासाठी प्रवाहित केलंय, वेदांसाठी प्रवाहित केलंय. आणि कशा पद्धतीने वेदांत आपण आपल्या आयुष्यामध्ये वापरू शकतो याच्यासाठी त्यांनी वापरलं. तर काकांचं एक वाक्य आहे जे मी लिहून ठेवलं आधी, आणि नंतर ते हळूहळू अनुभवायला यायला लागलं. ते वाक्य तुम्ही सुद्धा लिहून ठेवा. याच्यापूर्वीही आपण बोललेलं आहे ते वाक्य, पण ते जेव्हा मी बोलली तेव्हा मला त्यांचं वाक्य नव्हतं माहिती, ते मी माझं वाक्य बोलत होती. पण आता मी त्यांचं ऐकल्यानंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब पडलं की नो नीलम, दिस इज राईट, दिस इज द वे. आणि हे वाक्य ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातलं वाक्य, अर्ध वाक्य ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात आहे बरं का. ते वाक्य असं आहे की चित्तशुद्धी ही निष्काम कर्मातून होत असते. निष्काम कर्माने चित्तशुद्धी होते आणि निष्काम उपासनेने चित्त शांती होते. निष्काम कर्माने चित्तशुद्धी होते. आणि हे वाक्य तर बरेच वेळा बोललेले, तुम्हाला मागे सांगितलेलं आहे माझा किस्सा मी. आणि निष्काम उपासनेने चित्ताची शांती होते. तुम्ही म्हणाल की ताई चित्ताची शांती म्हणजे काय असते, त्यापूर्वी वाक्य पूर्ण करते. आणि शांत आणि शुद्ध चित्तामध्येच आत्मज्ञानाचं प्रगटीकरण होतं. आत्मज्ञान ते प्रगट होतं, ते जर समजू शकतं तर ते शांत आणि शुद्ध चित्तामध्येच होऊ शकतं. जसं पाणी निवळही असावं आणि पाणी शांतही असलं पाहिजे, तरच त्याच्यामध्ये प्रतिबिंब व्यवस्थित दिसतं, निर्लेप दिसतं, किंवा क्लिअर पिक्सल क्लिअरिटी पण परफेक्ट येते कधी, ज्यावेळेस पाणी शांत आणि निवळ असतं तेव्हा. तर काकांना भेटून आले आणि असं जाणवलं की एक गोष्ट जाणवली प्रामुख्यत्वाने, म्हणून ह्या लोकांना भेटण्याची एक मजा असते. आपल्याला आपल्या चुका कळतात आणि कसं जगावं ते कळतं. कारण गेलेले महात्मे असतात, त्यांनी लिहून ठेवलेलं साहित्य त्यांचं आयुष्य तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परावर्तित करू शकत नाही. पण ते ज्यावेळेस आपल्या समवेत आहेत या पृथ्वी तलावरती, ते ज्यावेळेस श्वास घेतायत त्यावेळेस त्यांना भेटायचं आणि ते कसे जगतात, कसे राहतात, कसे वागतात हे बघायचं. काकांना भेटायला गेल्यानंतर ती व्यक्ती ऑक्सिजनवरती होती. हा ऑक्सिजनचा मास्क असा ठेवलेला होता, बाजूला मशीन चालू होतं ऑक्सिजनचं, त्यांच्या घरीच होते. असं मास्क होतं आणि असं मशीन चालू होतं. पण एवढ्या लांबून कोणीतरी आपल्याला भेटायला आले. तिथे काही नाही, हबप बिबप काही नाही, तिकडे कोण नाही, असलं काही त्यांच्यासमोर नाही. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, तेच. मग ती उपाधी कसलीही असू दे, काही नाही, मला भेटायला आलेत ना, ठीक आहे, मला घेऊन चला. तशा अवस्थेत माणूस ऑक्सिजनचा मास्क घेऊन समोर आलेला. विश्वास ठेवू शकता? आपल्याला साधं खूप ताप जरी आला तरी म्हणतो आपण आज नको, उद्या मीटिंग करूया, असे आपण.
तो माणूस ऑक्सिजनचा मास्क घेऊन तसा सकट बसला, थोडा वेळ मास्क बाजूला ठेवला आणि ते बोलले. आणि त्यांना बघून कळलं की एवढ्या धावपळीमध्ये आपण पळतोय, मी पॅकेज वाढवण्यासाठी पळतेय, हे होण्यासाठी पळते, असं असावं तसं असावं ह्याच्यासाठी आपण सगळे अखंड पळतोय. ह्या व्यक्तीने 1936 सालचा जन्म आहे काकांचा. या व्यक्तीने 1934 सालचा जन्म, 1936 सालचा, आय एम सॉरी, 1936 सालचा काकांचा जन्म आहे. या व्यक्तीने एकदा चेक करून घ्याल तुम्ही. या व्यक्तीने आय थिंक 95-96ला काम करणं थांबवलं. व्यक्ती डॉक्टर होते. डॉक्टर त्या काळचे, स्वतंत्र मिळाल्यानंतर ते डॉक्टर म्हणून काम करत होते. म्हणजे काय प्रतिष्ठा असेल विचार करा. या व्यक्तीने 95-96ला डॉक्टरकी पेशा थांबवला आणि तिथून पुढे या व्यक्तीने अखंड वेदांतावरती बोलणं सुरू केलेलं आहे. त्या व्यक्तीचं कार्य काय असेल आणि त्या व्यक्तीचं राहणीमान इतकं साधं आहे हे बघून मला असं वाटलं की अरे असंही जगता येतं, कोल्हापुरामध्ये शांत ठिकाणी जाऊन जगता येतं. आम्हा मुंबईच्या लोकांना तर कल्पनाही करवत नाही अशा गोष्टींची. कसं जगावं हे ह्यांच्याकडे बघून कळतं. मला तर कधी कोणी सांगितलं ना की तुम्हाला टाइम मशीन मिळणार आहे आणि तुम्हाला मागे जाता येईल, बघता येईल, तर मी सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानेश्वर माऊलींचं तिथे नाव टाकीन की मला ज्ञानेश्वर माऊलींना बघायचं. कसे जगायचे हे लोक हे बघता आलं पाहिजे. त्याची एक वेगळी मजा आहे. यांचं बघणं, ह्या सगळ्या गोष्टी ऐकणं सुद्धा इतकं महत्वाचं आहे की कोणीही ऐकू शकत नाही, कोणीही बेअर करू शकत नाही बरं का. ज्योतिताई, उज्ज्वलाताई, अर्चनाताई, स्मिता काकू, लोखंडे काकू, हे कोणीही बेअर करू शकत नाही. हे ऐकण्यासाठी पण भूमिका लागते, ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली ह्याचं एका ठिकाणी वर्णन करतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे, ते वेचती मन मवाळे चकोरा लागे. ज्याप्रमाणे तो चकोर पक्ष असतो ना, शरद ऋतूच्या रात्रीची जे चांदणं पडलेलं असतं ना, ते जसं सेवन करतं ना, अगदी त्याप्रमाणे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवार पण चित्ता आणूनिया. अंतःकरणाला अतिशय हळुवार करून ही कथा ऐकली पाहिजे. म्हणजे कुठलाही अनुभव असेल, मग ती गीतेची कथा असेल, मग ती कीर्तनाची कथा असेल, कुठलंही असेल ते. आणि तुम्ही सगळेजण जाताय सगळीकडे, ऐकताय, एकच ॲडवाईस देईन, ऐका ऐका ऐका, पण थोडंसं लिमिट ठेवा प्रत्येक गोष्टीला. नाहीतर नुसतं खात राहणं, अरे खाल्लं, बदाम इतके छान असतात ना शरीराला, सांगायलाच नको. म्हणून आपण पसाभर बदाम खातच राहिलो आणि त्याला पचायला वेळच नाही दिला तर ते बदामाचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे अखंड यूट्यूब जरी वक्त्यांनी भरलेलं असलं, सगळं गोष्टींनी भरलेलं असलं, तरी अखंड श्रवण नको. दिवसाचा एक भाग एक निश्चित करा, त्या काळामध्ये ते ऐका. आणि जसं हळुवारपण चित्ता, नाहीतर कापते कांदा आणि कानामध्ये आहे कीर्तन, असं नको व्हायला. म्हणजे ते चित्त हळुवारपणे त्याच्यामध्ये पूर्णपणे सम्मिलित झालं पाहिजे आणि तशा पद्धतीने ते ऐकलं पाहिजे. आणि काकांचं हे वागणं बघून मला एक छोटासा दृष्टांत आज आठवला आणि मी ठरवला की तो तुम्हाला सांगायचा, की संत असतात कसे, कशा पद्धतीने आपल्याला एक्सेप्ट करतात. आणि तीच गोष्ट आजच्या आपल्या ज्या 3 श्लोकांना ती लागू पडते, म्हणून मग ती गोष्ट घेतली दृष्टांत म्हणून. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करत होते त्यावेळेस तेव्हा एक वेळेस अशी आली की त्यांचा मुक्काम राजवाड्यामध्ये होता. मग राजवाड्यामध्ये मुक्काम होता त्यावेळेस राजाने विचार केला की एवढे स्वामीजी आपल्याकडे येत आहेत, मग त्या स्वामीजींसाठी काहीतरी स्पेशल अरेंजमेंट करावी. म्हणून त्यांच्यासाठी गायनाचा कार्यक्रम ठेवला. त्यांच्या शेजारच्याच गावामध्ये एक नर्तकी होती, तिच्या गायनाचा कार्यक्रम स्वामीजींसाठी त्या राजाने ठेवला. आता स्वामीजींना कळवण्यात आलं की तुम्ही इथे आला आहात म्हणून तुमच्या स्वागतासाठी हा असा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. स्वामीजींनी त्याला स्पष्ट नकार दिला. स्वामीजींनी त्या कार्यक्रमाला स्पष्ट नकार दिला की मी एक संन्यासी आहे आणि अशा प्रकारचा काही कार्यक्रम आहे तो मी काही अटेंड करू शकत नाही किंवा अशा कार्यक्रमाला मी काही येऊ शकत नाही. त्याच्यानंतर ती जी नर्तकी होती तिला ही वार्ता मिळालेली होती की स्वामीजी ज्यांचं एवढं मोठं नाव आहे, कीर्ती आहे, असे संन्यासी येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समोर मला माझ्या कलेच्या रूपाने त्यांचं नमन करायचंय, त्यांचं स्वागत करायचंय. ती नर्तकी एवढी आनंदित झालेली होती, पण जेव्हा तिला कळतं की स्वामीजींनी नकार दिलाय त्यावेळेस ती सुद्धा दुःखी होते. तिला सुद्धा खेद होतो या गोष्टीचा आणि ती कार्यक्रम करण्यासाठी राजवाड्यात आलेली असते. आणि हे जेव्हा तिला कळतं त्यावेळेस ती जीवाच्या आकांताने जिथे आहे तिथून ती एक भजन गायला लागते. अवगुण चित्तना धरो मेरे प्रभू, अवगुण चित्तना धरो. हे ती भजन अशा पद्धतीने गायला लागते, अशा पद्धतीने बोलायला लागते की ते भजन
आता तो काळ म्हणजे काही टीव्हीचा वगैरे नव्हता ना, ते शांततेत ते भजन स्वामींच्या कानी येतं. आणि त्या भजनामध्येच जो उल्लेख केलेला आहे की गंगा गंगा नदी सुद्धा सागराला मिळते, समुद्र गंगा नदीचं सुद्धा अगदी बाहू पसारून स्वागत करतो, आणि त्याच समुद्राला अनेको नाले येऊन सुद्धा मिळतात. तो समुद्र त्या नाल्यांचं सुद्धा स्वागत करतो. ती नर्तकी गात असते की गंगेला सुद्धा समुद्र स्वीकारतो, नाल्यांना सुद्धा समुद्र स्वीकारतो. एखादा भिल्ल असेल, त्याची कुऱ्हाड ज्याने एवढी जीवहानी केली, ती कुऱ्हाड ती सुद्धा जेव्हा परिसाला स्पर्श करते, परीस तिला सुद्धा सोनं करतो. आणि एखादी लोखंडाची मूर्ती देवाऱ्यात असते, ती जेव्हा परिसाला स्पर्श करते, परीस तिला सुद्धा सोनं करतो. तर स्वामीजी अवगुण मेरे ना चित्त धरियो, स्वामीजी माझे अवगुण तुम्ही चित्तात धरू नका. तो परीस जसा आहे ना, तो समुद्र जसा आहे ना, तसे तुम्ही व्हा, आणि माझे जसे काही अवगुण असतील त्याच्या सकट मला तुम्ही स्वीकारा. आणि तिचं हे आर्त गायन ऐकल्यानंतर स्वामीजी खरंच उतरतात आणि जाऊन तिच्या कक्षामध्ये तिची भेट घेतात, आणि त्यांना बघून अक्षरशः ती त्यांच्या चरणावरती लोटांगण घालते. आणि स्वामीजी तिला हात लावून उचलतात आणि म्हणतात की आज वेगळ्या दृष्टीने तू मला ज्ञान दिलेस, वेगळ्या दृष्टीने तू आज माझे डोळे उघडलेत. श्रोते हो, भाविक हो, जर संतांचं कुठल्या लक्षण जाणून घ्यायचं असेल ना, मी स्वतः बघून आले, स्वतः अनुभवलं म्हणून सांगते, ते बघत नाहीत तुम्ही कोण आहात, ते बघत नाही तुमचा देह कोण आहे. इतक्या हळुवारपणे, इतकं अशक्त असताना सुद्धा त्यांचा हात जो डोक्याला लागला, त्यांचा हात जो पाठीला लागला, तो कधीच विसरणं शक्य नाहीये. इतकं म्हणजे डोळे सुद्धा, 93 वर्षाचा माणूस कसा असेल, डोळ्याच्या पापण्या सुद्धा चुरगळून त्या डोळे असे डोळ्यावर पडलेत की डोळे नीट उघडता येत नाहीयेत, नीट बोलता येत नाही, शरीर अशक्त झालंय, तरी सुद्धा बोलले, तरी सुद्धा त्यांनी डोक्यावरून हात फिरवला, तरी सुद्धा त्यांनी मनापासून प्रेमाने शुभेच्छा दिल्या. किती म्हणजे एखाद्याला हात त्यांना उचलायला लागत होता दुसऱ्यांना डोक्यावर ठेवण्यासाठी, तरी सुद्धा ते करत होते. माझ्या लेकराकडे बघून सुद्धा ते हसले, त्याला सुद्धा त्यांनी असं जवळ घेतलं. संत तुम्ही कसे आहात, कोण आहात हे नाही बघत. आणि एक मला सुंदर गोष्ट अशी जाणवली, जी मी इतर ठिकाणी अनुभवली, पण इथे मला त्याच्याबद्दल जास्त नाही बोलणार. मला माझं आडनाव नाही विचारलं, त्यांनी नाही विचारलं, तुम्ही संदर्भ समजून चला. म्हणजे इतकं मला भरून आलं, मनापासून बरं वाटलं ना. आपल्याला एक विवेकाची दृष्टी आली पाहिजे. संत कोण असतात, तुमच्या जातीवरून जर तुम्हाला दूर करत असतील, नाही नाही, ते संत नाही आहेत. तुम्हाला कवटाळून जवळ धरणारे संत असतात, आपल्याला आपल्या अवगुणा सकट जवळ धरणारे संत असतात. कारण त्यांना स्वतःच्या स्वामित्वावरती, स्वतःच्या संतत्वावरती, किंवा त्यांचं संतत्व इतकं दृढ असतं की तुमच्यामध्ये असणारे अपराध सहज धुतले जातात, सहज मनाचं परिवर्तन होत असतं. असे हे संत असतात, असे स्वामी विवेकानंद किंवा असे काकाजी असतील. अशा संतांची जिथे जिथे भेट घडेल तिथे भेटलंच पाहिजे. आणि नॉट ओनली दॅट, असे संत ओळखता सुद्धा आले पाहिजेत. त्यांचा ड्रेस कोड ठरलेला नाहीये, त्यांची जात ठरलेली नाहीये, त्यांचं ठिकाण ठरलेलं नाहीये, पंढरपूर आळंदी कुठल्या कोपऱ्यात बसलेले असतील कळणार नाही. अशांना शोधलं पाहिजे, अशांना गाठलं पाहिजे. किंवा नाम ओढतोय तोच संत आहे असं अजिबात नाहीये. एवढं बोलते मी आणि आजच्या आपल्या श्लोकांकडे येते. सुंदर पद्धतीचे श्लोक आहेत. आणि आज आपण 7वा अध्याय संपवून 8व्या अध्याय जो अक्षर ब्रह्म योग आहे, ज्ञान विज्ञान योगाकडून अक्षर ब्रह्माकडे जाणार आहोत. आणि या 7व्या अध्यायामध्ये जेवढं क्लीन आणि क्लिअर सांगितलंय ना, माणूस म्हणजे कोण, मनुष्य म्हणजे कोण, शरीर म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, हे जेवढं या अध्यायामध्ये क्लिअर सांगितलंय ना, तेवढं जगामध्ये कुठेच क्लिअर सांगितलेलं नाहीये. इन्क्लुडिंग भगवद्गीता. भगवद्गीतेमधलं ज्ञान प्रकरण जे आहे ना, कसं करावं हे 6व्या अध्यायामध्ये, ध्यान साधना कसं करावं हे 6व्या अध्यायामध्ये. पण आपण कोण आहोत एक्झॅक्टली ह्याचं जे प्रकरण आहे ना, ते म्हणजे 7वा अध्याय आहे. आणि त्या 7व्या अध्यायाचा एंड कसा करतायत भगवान श्रीकृष्ण, किंवा व्यासांनी त्याचं जे कंपायलिंग केलंय, त्यांनी कुठे थांबलेत, ते अक्षर ब्रह्म सुरू करण्यापूर्वी ते कुठे थांबलेत हे बघणं ही महत्वाचं आहे. आणि कसं आहे, जसं काकाजी पण नेहमी म्हणतात की तुम्ही ना एक बुद्धीच्या पातळीवरती जाणून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या. जसं a² + b² = a² + 2ab + b², हा एक फॉर्म्युला आहे ना, तो जसा बुद्धीच्या पातळीवर आपण समजावून घेतो. मग एच्या जागी आपण व्हॅल्यू ठेवतो, बीच्या जागी आपण व्हॅल्यू ठेवतो ना, तसं ना हे सिद्धांत समजून घ्या आणि त्या प्रत्येक सिद्धांतामध्ये स्वतःला ठेवून बघा.
एच्या जागी आपण एखादी व्हॅल्यू ठेवतो, एखादी किंमत ठेवतो, 2 ठेवतो, 3 ठेवतो आणि मग तो फॉर्म्युला पडताळून बघतो. डावीकडची बाजू बरोबर उजवीकडची बाजू. मग शेवटी येतो हो सिद्धांत सिद्ध झाला. गणितात लिहायचो ना आपण सिद्ध झाला. नंतर लिहायचो हेन्स प्रूव्ड. तसं स्वतःला ठेवून बघा की काय होतं. निष्काम कर्माने चित्त शुद्ध होतं. माझ्यावर विश्वास नका ठेवू, करून बघा. निष्काम उपासनेने चित्त शांत होतं. कारण आपली उपासनाच इतकी सकाम असते, त्या उपासनेमध्येच इतके नवस सायास भरलेले असतात की चित्त जे म्हणतात ना आत्ता शांत होतं पण उपासनेला बसल्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर ठीक असतो, मंदिराच्या बाहेरपर्यंत ठीक असतो, मंदिरात गेल्यानंतर असं होते तसं होते, असं झालं तसं झालं तसं झालं तसं झालं. जसं काय म्हणजे कधी म्हणतात ना न मिळाल्यासारखा एखादा खात सुटतो, तसं आपण न मिळाल्यासारखं कोण मिळालं ना आतापर्यंत मागायला तसे भिकाऱ्यासारखे आपण बोलत सुटतो. तसं नको. निष्काम उपासना. निष्काम उपासना अंतःकरण शांत करणारी आहे आणि शांत आणि शुद्ध चित्त होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये भगवंताचं म्हणण्यापेक्षा आता आपण गीतेचा ज्ञान विज्ञान योग बघतोय ना, म्हणून ज्ञानाचं आत्मज्ञानाचं प्रकटीकरण होत असतं. हे अत्यंत महत्वाचं आहे. आजच्या आपण श्लोकांकडे वळूया. अरे आजचे श्लोक मी ह्याच्यावरती नाही ना पाठवले, बघू आता शेअर होतंय का. अरे बापरे कसं झालं असं. ठीक आहे काही हरकत नाही. श्लोक आहेत ना तुमच्या सगळ्यांकडे. भगवद्गीता असावी ही अपेक्षा आहे. येस ऑर नो. कुठे ताई अनम्यूट करू आणि सांगू तुम्हाला. ओके ठीक आहे. ज्ञानेश्वरी आहे ना. ग्रेट ग्रेट. आणि आज थोडंसं मी तुम्हाला एक दोनदा विचारणार आहे ना. चला ना आपण उच्चारणाबद्दल एवढी प्रॅक्टिस केलेली आहे तर ही गोष्ट आपण करून बघितली पाहिजे. तुम्हाला आता ते जमलं पाहिजे सगळ्यांना की कशा पद्धतीने करायचं आहे. ओके आज सगळे रेडी. ठीक आहे. व्हॉट्सअप ओपन व्हायला वेळ लागतोय. आपण जाऊया डायरेक्ट आपल्या श्लोकांकडे. श्लोक क्रमांक 28. तेषांत्वंतगतम पापम. आता तो ज्या तच्या वरचा अनुस्वार आहे त्याचा उच्चार काय झाला पाहिजे. कोण सांगेल. तच्या वरचा जो अनुस्वार आहे ना त्वंतगत, त्याच्यावरचा जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार काय झाला पाहिजे. हा म की न. म. व्हेरी गुड. आणि पाप पापच्या वरचा अनुस्वार उच्चार काय झाला पाहिजे. हा व्हेरी गुड. दुसऱ्या कोणीतरी पण उत्तर द्या बरं का. ओके बरं झालं स्क्रीन नाही येते, नाही तर मला लिहायची सवय, तुम्ही पण तेच वाचाल. ते ये शांतवंतगतम पापम. पाप कसा उच्चार करणार. ये शांतवंतगतम पापै जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. माच्या वरचा अनुस्वार कसं झाला पाहिजे. का. कारण पुढे द आहे म्हणून. बरोबर. मान दृढ व्रताहा. बरोबर. त थ द ध न. न झाला पाहिजे. ठीक आहे. सगळे रेडी आहात. बोला माझ्या मागून. काही अवघड नाही, एकदम सोपा श्लोक आहे. ये शांतवंतगतं पापै जनानां पुण्यकर्मणां. बोला. शांतवंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे ज्या पुण्यकर्मी लोकांचा पापाचा नाश झालेला असतो ते सुखदुःखादी द्वंद्वरूपी मोहाने रहित होऊन एकनिष्ठतापूर्वक माझी भक्ती करतात. ऐका बरं का. जसं तुकाराम महाराज म्हणतात
पुण्य ते परोपकार आणि पाप ते परपीडा, आणिक नाही जोडा दुजा यासी. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, आणिक हे वर्म नाही दुजे. सत्य तोची धर्म, जर तुम्ही सत्याने जे जे कर्म करणार ते ते धर्म आहे, आणि असत्याने तुम्ही जे जे कर्म करणार ते तो अधर्म आहे. धर्म आणि अधर्म हा पुन्हा एकदा देवतांशी नाही जोडलेला, धर्म आणि अधर्म हा पुन्हा एकदा कर्माशीच जोडलेला आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा पुण्य तो परोपकार, पाप ते परपीडा असं करत करत ना हा अभंग का बोलले, कारण सोप्पा आहे, जाणून घेण्यासाठी सोप्पा आहे बरं का. पुण्य म्हणजे काय आहे, परोपकार आहे, आणि दुसऱ्याला त्रास देणं हेच पाप आहे. भगवंत काय म्हणतोय, ज्याचं पाप संपलं ना आणि ज्याचा आता पुण्याचा साठा वाढायला लागलेला आहे, म्हणजे माझ्यावरती 15 लाखाचं कर्ज होतं, माझ्यावरती 15 लाखाचं कर्ज होतं, माझा पगार यायचा लाखभर रुपये, असं करत करत मी ते कर्ज फेडलं, पगार आला की मी द्यायचे, पगार आला की मी द्यायचे, असं करत 15 लाखाचं मी कर्ज फेडलं. मला 15 महिने गेले, 15 महिन्यानंतर मग येणारा पगार बँकेमध्ये साठायला लागला. बरोबर आहे. म्हणजे साठवणूक कधी सुरू झाली, जेव्हा माझं कर्ज फिटलं त्याच्यानंतर माझं सेव्हिंग सुरू झालं. अगदी त्याप्रमाणे पुण्याची साठवणूक कधी सुरू होते, ज्या वेळेस पापाचं लोन फिटतं त्यावेळेस पुण्याचं सेव्हिंग सुरू होतं. जे आपण म्हणतो ना, कर्म 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 संचित कर्म. संचित कर्म म्हणजे काय असतं, जे कर्म भोगायचं राहून गेलेलं असतं ना, गेल्या गेल्या जन्मांपासून जे कर्म भोगायचं आपलं राहून गेलेलं असतं ते कर्म आपल्या अकाउंटमध्ये असतं, आणि ते कर्म आपल्याला त्या कर्माचं तत्सदृश भोग आपल्याला भोगावे लागतात. आणि ते भोगत असताना सुद्धा आपलं पुण्य यूज होतं, जसा पैसा यूज होतो ना तसं आपलं पुण्याचं क्रेडिट सुद्धा यूज होत असतं. आणि जेव्हा आपलं सगळं पाप जे असतं, पाप असतं, घाणेरडी कर्म आपल्या चांगल्या कर्माने नलिफाय होऊन मग आपलं चांगलं कर्म काउंट व्हायला लागतं ना, जेव्हा त्याचं सेव्हिंग वाढायला लागतं त्यावेळेस आपल्याला बुद्धी होते की भगवंताला जाणून घ्यावं. असेच जे लोक असतात ना ते सुख दुःखाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले असतात. इथे एकच गोष्ट सांगेन तुम्हाला मी, चित्त शुद्ध चित्त शुद्ध चित्त शुद्ध. तुमच्या मनात कधी प्रश्न नाही का आला चित्त अशुद्ध का होतं? माझ्या मनात खूप वेळा प्रश्न यायचा की का चित्त अशुद्ध होतं. मला एखाद्याचा राग आला पटकन शिवी देऊन टाकतो आपण, का चित्त अशुद्ध का होतं? कारण काय आहे, कदाचित त्या व्यक्तीने एवढा मोठा गुन्हा पण केलेला नाही जेवढा आपण त्याच्यावरती रागावतो. बघा, स्पेशली नवरे मंडळी, त्या बिचाराने एवढा काहीच गुन्हा केलेला नसतो किंवा नवऱ्यासाठी बायको, त्या बिचाराने एवढं काहीच गुन्हा केलेला नसतो, पण आपल्या ऑफिसमधलं आणि इकडचं तिकडचं आपण दिवसभराचं बिचारांवरती काढतो. फक्त 10 मिनिटं त्याला यायला उशीर झाला, नवऱ्याला यायला, की तुम्हाला यायला उशीरच का झाला, तो राग त्याच्या 10 मिनिटाचा नसतो, आपल्या दिवसभराच्या रागाचा तो राग असतो. बरोबर आहे. हे मी छोटंसं उदाहरण दिलं, पण हेच उदाहरण इतरत्र लावून बघा, ते चित्ताची अशुद्धी झाल्यामुळे त्या गोष्टी निर्माण झालेत. जसं आपण एखाद्या डोहाचं उदाहरण घेतलेलं, डोहामध्ये दगड पडला आणि डोहातलं शांत निवळ पाणी गढूळ झालं, याच्यासाठी कारण काय आहे, तो दगड नाहीये, डोहामधला गढूळपणा कारण आहे. तसा अंतःकरणामध्ये गढूळपणा येतो कुठून? एखाद्या शब्दाने आपल्याला चिडायला का होतं चिडायला? ऐका, तो गढूळपणा कुठून येतो? ज्या वेळेस आपण कर्म करत असतो, जसं आता हेच उदाहरण घ्यायचं झालं तर सेशनचं उदाहरण, एखादा सेशनला येणार असेल, पण त्याला काहीतरी मूवीचं काहीतरी जाणं, मित्र मूवीला निघाले, पिक्चर बघायला निघाले, आणि तो गेला पिक्चर बघायला. तो पिक्चर बघताना काय नाही वाटलं, जर शाणा असेल तर पिक्चर बघतानाच कसं तरी वाटायला लागेल, पण ठीक आहे, नंतर वाटायला लागलं, ते त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे. नंतर तो विचार करायला लागला, शिट, आपलं सेशन मिस झालं, एवढा पण काही पिक्चर वर्थ नव्हता की त्याच्यासाठी सेशन वगैरे मिस करून जायची गरज आहे, किंवा एखादं कीर्तन वगैरे मिस करून जायची काही गरज आहे, एवढं पण ते महत्वाचं नव्हतं असं वाटायला लागतं. किंवा ऑफिसला जाताना, कॉलेजला जाताना वाटायला लागतं की नको जायला, आजचं लेक्चरच बंक करून टाकावं, आज ऑफिसला आपण सुट्टीच मारूया. असं करतो आपण, घरी बसतो आणि दुपारी 12-1 वाजता जाणवतं, अरे सकाळपासून मी घरचीच कामं करते, ह्याच्यापेक्षा ऑफिसला गेलेलं परवडलं असतं, तिथे माझी उपस्थिती तरी लागली असती. म्हणजे मला वाटायला लागतं की मी हे करू नये, तरी मी केलेलं आहे. अशा वेळेस हा विचार मी करतेय की का ऑफिसला गेली असती तर बरं झालं असतं, कीर्तनाला गेलं असतं तर बरं झालं असतं. तेवढ्याच जे मित्रमंडळी काय बोलतात ना, त्यांना आपण बोलतो, तू गपरे, तू मूर्खच आहेस रे, तुला कळतच नाही रे. आता हा राग मित्राचा नसतो, आपल्या मनात जी भावना आहे ना त्याचा तो राग असतो. आपण मुलांवरती आदळापट करायला लागतो, ऑफिसला न जाता मुलांवरती आदळापट करतो. मुलांचा दोष नसतो, ते बिचारे खेळतच असतात, त्यात त्यांचा काहीही दोष नसतो,
काय त्यांनी एखादी चुकी केली असेल किंवा एखादी गोष्ट इकडची तिकडे ठेवली असेल, त्यात एवढा मोठा गुन्हा नाहीये. पण आपल्या मनामध्ये ऑलरेडी ते बसलेलं असतं आपल्याबद्दलच, की अरे मी हे का नाही केलं, जे करायला पाहिजे होतं ते मी केलं नाही. लक्षात घ्या विषय. ही गोष्ट आता प्रत्येक ठिकाणी पडताळून बघा. जे करायचं नसतं ते केलं आणि जे करायचं असतं ते केलं नाही, की अंतःकरणामध्ये अशुद्धी निर्माण होते. अशुद्धी निर्माण होते. तुम्ही म्हणाल ताई खरंच ॲप्लिकेबल आहे का? याची स्केल वेगळी आहे. म्हणजे म्हणतात ना, पाण्याचा थेंब किती ml चा आहे? 0.00000001 ml, एकदम छोटासा. पाणी किती आहे? गॅलर भरून आहे. पाणी किती आहे? समुद्र भरून आहे. अगदी त्याप्रमाणे ही छोटीशी गोष्ट रोजच्या आयुष्यातली, मुलांवरती चिडणं, ऑफिसला न जाणं, त्याचबरोबर अशी पण गोष्ट आहे, मी जावेला एवढी महागातली साडी द्यायलाच नाही पाहिजे होती, तिने दिली का मला? नाही ना, तरी मी दिली. ही द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे, कुठल्या पुस्तकामध्ये नियम लिहून ठेवलाय ते महत्वाचं नाहीये. तुमच्या मनात भावना आली ना, ती नाही द्यायला पाहिजे होती. मनामध्ये क्लेश, जसा काचेला तडा गेला तसा मनामध्ये क्लेश उत्पन्न झाला ना, की नाही द्यायला पाहिजे होती. बास, तो क्लेश मनामधली अशुद्धी बनलाय. बस तिथे गाठ बनली, अशुद्धी बनली. एक मातीचा कण जसा बनतो ना त्या डोहातला, तसा तुमच्या अंतःकरणामधला, आपल्या अंतःकरणातला एक कण बनला, अशुद्धी निर्माण झाली. अशा अशुद्ध्या बनत बनत असा आपल्या मनाचा डोह घाण होत जातो आणि मग त्याच्यावरती तरंग उत्पन्न होतात. कसले तरंग उत्पन्न होतात? सुखाचे आणि दुःखाचे. बऱ्याच वेळा बघा, मागे उज्ज्वलाताईंचं आपण बऱ्याच दिवसापूर्वी डिस्कशन झालेलं, सुख आणि दुःख दीज आर सिच्युएशनल. नो, दे आर नॉट सिच्युएशनल, दे आर पर्सनल. दे आर पर्सनल. हे वैयक्तिक आहे. एखाद्या गोष्टीचं दुःख, एखाद्या गोष्टीचं सुख मला होईल तर तुम्हाला पण व्हायलाच पाहिजे का? हे गरजेचं नाही आहे ना. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं दुःख तुम्हाला झालं ते मला व्हायलाच पाहिजे का? एक होता पोस्टमन, तो गावागावांमध्ये पत्र वाटायचा. एकदा काय झालं, एक अशी माळावरती म्हातारी राहायची बिचारी. तिचं कोणी नव्हतं. तिचा मुलगा फार दूर देशी राहायचा, पण ती म्हातारी एकटीच राहायची बिचारी. सगळं स्वतः करायची. तो पोस्टमन त्या म्हातारीचं पत्र घेऊन तिच्याकडे आला. आता तो पोस्टमन पत्र घेऊन आला, म्हातारीला वाचता येत नाही. त्याने पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. तो सांगायला लागला की तुझ्या मुलाला चांगला पगार वाढला, त्याचं प्रमोशन झालं, त्याची बायको आता गरोदर आहे. हे वाचत असताना पोस्टमन नुसता वाचत होता. म्हातारीच्या चेहऱ्यावरती आनंदही होता आणि डोळ्यामध्ये पाणीही होतं. प्रसंग दोघांनाही कळला होता, पण पोस्टमनच्या डोळ्यामध्ये पाणी होतं का? नाही ना, म्हातारीच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. मग हे कशावरून झालं? ते दुःख आणि सुख हे वैयक्तिक आहे. जे दुःख आणि सुख तुम्हाला होईल ते मला होईल अशातला भाग नाहीये. कसं काय? बरोबर ना, तुमच्या अंतःकरणाचा डोह आणि माझ्या अंतःकरणाचा डोह याच्यामध्ये फरक आहे ना. सुख आणि दुःखाचे तरंग कुठे उद्भवतात? मनाच्या डोहावरती उद्भवतात. का उद्भवतात? अंतःकरणातल्या अशुद्धीमुळे उद्भवतात. अंतःकरणातली अशुद्धी, चांगली गोष्ट सुद्धा अशुद्धीच आहे. घरामधला फ्लॉवर पॉट सुद्धा अशुद्धीच आहे, अडथळाच आहे तो. लेकरू खेळता खेळता फ्लॉवर पॉटला धडकून सुद्धा पडतं, अशुद्धीच आहे ती. त्याचप्रमाणे अंतःकरणातले आपले चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी दोन्ही सुद्धा, चांगल्या गोष्टी आनंदाला कारणीभूत, वाईट गोष्टी दुःखाला कारणीभूत. त्याचे तरंग उमटतच असतात. भगवंत म्हणतोय, जो कोणी असा आहे ना, ज्याचा पुण्याचा संचय झाला, तो या तरंगांच्याही पलीकडे जातो. म्हणजे सुखाने सुखी होऊ नये का? दुःखाने दुःखी होऊ नये का? अशातला भाग नाहीये. फक्त त्या दुःखाचा डोंगर किंवा दुःखाची लाट होऊ नये, त्या तरंगाची लाट होता कामा नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आय होप यू आर अंडरस्टँडिंग. दुःख होणारच आहे. आपल्या जवळची कोणी व्यक्ती गेली, काय झालं, दुःख होणारच आहे. एखादी गोष्ट लागली, एखादं नुकसान झालं, दुःख होणारच आहे. पण त्या तरंगाला तरंग असू द्या, त्याची लाट होऊन देऊ नका. ज्या काकांच्या जीवनापासून आज आपण सुरुवात केली, त्यांना दोन मुली. त्यातली एक मुलगी आता सध्या पुण्यामध्ये राहते. जिचं वय आहे 63 वर्ष. त्यांची दुसरी मुलगी, ती सध्या जगात नाहीये. तिचं देहावसन झालं. कशामुळे? कॅन्सर या रोगामुळे झालं. 15 वर्षापूर्वी काकांची पत्नी सुद्धा त्यांना सोडून गेली. सुख दुःख आहे, किती मोठं दुःख आहे हे. पण त्या दुःखाची लाट होऊन न देता तरंग शमवणं सोपं असतं.
आलेली लाट, लाटेचा गुणधर्म काय असतो? लाट आली की ती बुडवून नेते. समुद्राची लाट मोठी आली की माणसाला बुडवून नेते. अगदी त्याप्रमाणे चित्तावरती जे तरंग उद्भवतात त्यांना जर आपण खत पाणी दिलं, त्यांना जर आपण मोठं केलं, तर ते तरंग लाटेचं स्वरूप घेतात आणि आपल्याला त्याच्यामध्ये बुडवतात. मग भले ते सुख का असेना. आणि दिस इज प्रूव्हन की एक वेळेस माणसाला दुःख हँडल करता येतं, पण माणसाला सुख कधीच हँडल करता येत नाही. कारण त्याची लाट एवढी मोठी असते ना की ते माणसाला घेऊन जाते. भगवंत इथे म्हणतोय, हे जे तू ज्ञान मिळवलेलं आहेस, तू कोण आहेस? तू अष्टधा प्रकृती आहेस. तू आत्मा, तुझा आत्मा जो आहे तो ज्ञान स्वरूप आहे. त्याच्यामधून तुला सगळ्या गोष्टींची जाणीव होते. आज जगातलं जड आणि चेतन, तू चेतन आहेस. तू चेतन आहेस, प्राणी चेतन आहेत, वनस्पती चेतन आहेत, हा टेबल सुद्धा चेतन आहे. हे सगळं चैतन्यच आहे. याच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे, पण त्याच्यामध्ये जाणीव नाहीये. ती जाणीव वृक्षामध्ये पण आहे, सूक्ष्म स्वरूपामध्ये, प्राण्यांमध्ये आहे, थोडीशी जास्त आहे, पण माणसामध्ये ती जी शुद्ध स्वरूपाची जाणीव आहे ती एक्स्ट्रीम लेवलला आहे. म्हणून हा फरक जड आणि चेतन मधला आहे. मग तू जो चेतन स्वरूप आहे, तुझा आत्मा जो ज्ञान स्वरूप आहे, तो आत्मा मला जाणून घेण्यासाठी कधी कपेबल होतो? ज्या वेळेस तुझा पुण्याचा संचय चांगला वाढतो, त्याच्यानंतर तुझ्या अंतःकरणामध्ये सुखदुःखादी ज्या गोष्टी असतात, द्वंद्व असतात, ते कमी होतात. ऑब्व्हियस आहे ना. जर रस्त्यामध्ये अनेक ट्रॅफिक असेल तर तुम्ही शेवटी गंतव्यापर्यंत पोहोचणारच नाहीये. तसा भगवंत जो हृदयाच्या कप्प्यामध्ये आतमध्ये खोल बसलेला आहे, बसलाय म्हणजे असं हृदय आहे मग त्याच्यामध्ये असं भगवंतच बसलाय अशा पद्धतीने नाहीये, पण त्याचं आपल्यामध्ये प्रवाहित होणं जे आहे, काकांना खूप हसू येते बरं का मला, ते हृदयामध्ये जो भगवंत किंवा आपल्यामध्ये जो भगवंत संचारित आहे त्याची जाणीव कधी होणार? ध्यानाला बसल्यानंतर अंतःकरण शुद्ध आहे, स्वच्छ आहे. एकदा जाणीव होऊन जाते की मी कोण आहे, मी तो सरासर भगवंत जो सगळीकडून प्रवाहित होतोय ना, मीही तितकाच दिव्य आहे, मीही तितकीच भव्य आहे. ही जी जाणीव आहे, आपल्यातलं जे चैतन्य स्वरूपाची जाणीव आहे, सत चित्त आनंद सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, तोच मीही आहे, ही जाणीव त्याला होते, असा कृष्ण म्हणतो इथे. श्लोक भगवद्गीतेचे वाटतात 2च वाक्य आहेत, त्यात काय मोठी गोष्ट आहे? नाही 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 नाही, ती 2 आपली वाक्य नाही आहेत, आपल्यासारख्यांची वाक्य नाही आहेत, ती भगवंताची वाक्य आहेत. त्याच्यामुळे आणि त्याला डिकोड करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीने प्रत्येक श्लोकासाठी कमीत कमी 5-5, 6-6 ओव्या वापरलेत. म्हणजे ते शब्द किती महत्वाचे आहेत बघा. श्लोक क्रमांक 29. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये. एकच मिनिट हा, मग व्हॉट्सअप सुरू झालंय का मला चेक करू द्या. नाही सुरू झालंय अजून, लोड होतंय ते. ठीक आहे. आय होप तुमच्या सगळ्यांकडे तुमच्या प्रती ओपन केलेले आहेत. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य, श्रावण बाळातला श्रित्य, मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कुत्स्न त स आणि न कृत्स्न कृष्णातला कृत्स्न मध्यात्मच्या वरचा अनुस्वार कसा बोलायचा? नाही, हा शंख मधला शंख कसा बोलतो आपण? शंख, क ख ग घ असेल पुढे तर शंख सारखा उच्चार करायचा त्याचा. मध्यात्म ख न असा उच्चार करायचा. ड असतो ना तो वाङ्मय मधला, तो वाला. कर्म चाखिलम. ठीक आहे, बोलून दाखवते मी. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदु कृत्स्न मध्यात्मं कर्म चाखिलम. ठीक आहे, मध्यात्मं कर्म, नाकाकडे उच्चार गेला पाहिजे, नाकातून श्वास बाहेर आला पाहिजे. मध्यात्मं कर्म चाखिलम. ठीक आहे, माझ्या मागून बोला. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये. बोला. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदु कृत्स्न मध्यात्मं कर्म चाखिलम.
ते ब्रह्म त्वद्विदुं कृत्स्न मध्यात्मन कर्म चाखिलम. व्हेरी गुड, गुड प्रोग्रेस. याचा अर्थ असा आहे की अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्या प्रयत्नाने जन्म मरणाची कथा संपते अशा प्रयत्नांस ज्याची इच्छा उत्पन्न करते. किती महत्वाचं आहे हो हे, किती महत्वाचं आहे. जसं आपण नेहमी म्हणतो ग्रुपमध्ये 220 लोक आहेत हो, ग्रुपमध्ये 220 लोक आहेत. कोणाला मोक्ष पाहिजे? आमच्याकडे बिर्याणीची पार्टी आहे परवा. कसला मोक्ष? काय कोण कोण मोक्ष? काय असतं मोक्ष? हे आता या जन्मामध्ये मी एवढं सगळं केलंय. आम्ही बायका 7 जन्मासाठी एक पती बुक करायला निघालेलो असतो. कुणाला मोक्ष पाहिजे? येतंय का लक्षात तुम्हाला? बघा ना, आपल्याच लोकरूढ असणाऱ्या गोष्टी, आपल्याच लोकरूढ असणारे धर्म आपल्या मुख्य धर्माला कसे बाजूला काढतात. म्हणून गीतेला विरोध आहे बरं का. सगळ्यांचा गीतेला विरोध आहे, कारण गीता काय करते माहितीये? बघा, आपण छान सजावं, मस्त इतकं सुंदर दिसावं, आपण छान सजावं आणि आपल्या मैत्रिणीसमोर जावं, सांग मी कशी दिसतेय, आणि तिने म्हणावं सगळं ठीक आहे बघ, रंग साडीचा तेवढा नाही, बरोबर नाही. तसं हा लोकधर्म सुंदर पद्धतीने सजावा आणि त्याची हिंमत गीतेसमोर जाण्याची. काय कसा आहे मी, आणि गीतेने खटकन कानाखाली द्यावी, हे बघ चुकलेलं आहे. 7 जन्म पती मागतेस, या जन्मातला मोक्षासाठी गीता माझा माझा ग्रंथ आहे. तू 7 जन्म पती मागते, माझ्यासमोर पाया पडायला येते. कळते तुम्हाला? जो लोकधर्म आहे ना, त्याच्या खटकन गीता कानाखाली मारते. म्हणून लोक गीतेला घाबरतात आणि गीता सांगणाऱ्यांनाही लोक घाबरतात. प्रत्येक वेळेस आपण तराजू इकडचा तिकडचा नसतो, गीतेचाच तराजू, तोच तराजू घ्यायचा. आपण कोण? आम्ही कोण? शून्य. काय आता जन्माला, आता मरणार आहे, हे काय मातीच आहे. मातीचा आमचा रंगही सारखाच आहे आणि मातीसारखेच आम्ही आहोत. मातीमध्ये पण जीवाणू वाढतात. 2 दिवस आंघोळ करू नका, तुमच्यामध्ये पण जीवाणू वाढतील, आत बाहेर सगळीकडे. आपण मातीच आहोत, शुद्ध माती आहोत. आपलं काही नाही. गीता तत्व एवढ्या हजारो वर्षांपासून चालत आलंय. गीता तत्व सगळ्यांना चपराक मारतं, चपराक मारतं. ज्याला मोक्ष पाहिजे ना, ज्याला या जन्म मरणाच्या पलीकडे जायचंय, कोणाला जन्म मरणाच्या पलीकडे जायचंय, त्याची इच्छा असेल ना, बघा आपणही पडताळून बघा बरं का, आजचा होमवर्क टेस्ट करून बघा स्वतःला, खरंच मला जन्म मरणाच्या पलीकडे जायचंय का? एकदा विचार करून बघा, का बरं वाटतंय या जन्मात नाही, उरलेलं पुढच्या जन्मात भोगायचंय. देवा मला ना पुढच्या जन्मी मात्र बाई बनवू नकोस, असं बोल देवा, पुढचा जन्मच नको. कशाला पुढचा जन्म त्याच्यामध्ये पुरुष बनून यायचंय आणि लोकांच्या डोक्यावर बसायचंय? काय गरज आहे? कळतंय का तुम्हाला? भगवंत म्हणतोय असा जो मनुष्य आहे ज्यांच्या अंतःकरणामध्ये मोक्षाची इच्छा उत्पन्न झाली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सुंदर वाक्य बरं का, त्यांचं काकाजींचं परमार्थ विज्ञान म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हे वाक्य वाचलं. इतकं सुंदर वाक्य आहे ना, म्हणजे भयंकर सुंदर आहे. नीट ऐका बरं का. स्मिता काकू, वाक्य असं आहे की जर तुम्ही अंतःकरणाने दुःखी असाल ना, जर तुम्ही अंतःकरणाने दुःखी असाल ना, तुम्हाला कधीच आत्मज्ञान होऊ शकत नाही, कधीच आत्मज्ञान होऊ शकत नाही. कळतंय का लक्ष्मण दादा? जर तुम्ही अंतःकरणाने दुःखी असाल, एक जरी खेद असेल ना, मनामध्ये दुःख असेल ना, आपल्याला आत्मज्ञान मिळू शकत नाही. पडताळून बघा, मनामध्ये कितीतरी दुःख आहेत, कितीतरी खेद आहेत, कसं होणार आत्मज्ञान? जर आपल्याला आनंद स्वरूप व्हायचंय, तर आपल्याला या घाण जगात सुद्धा आनंदी राहता आलं पाहिजे. आधी वरतून का पांढरी कपडे घालायचे? अंतःकरण शुद्ध होईल, पण आधी वरून तरी शुद्ध घालायला सुरुवात करा. का स्वच्छ कपडे घालायचे आहेत? सुचिरभूतता का महत्वाची आहे? अंतःकरणाची सुचिरभूतता होईल किंवा होणं अवघड आहे, पण त्यासाठी आधी बाह्य सुचिरभूतता तरी करा. अगदी त्याप्रमाणे आधी आनंदी राहायला शिका. आणि हे राहणं तेव्हाच, हे तुम्हाला नाही बरं का, हे आधी मी स्वतःला पडताळून बघते. स्वतःला रोज या वाक्याची आठवण होतेच होते मला. का होते ह्या वाक्याची आठवण? कारण प्रत्येक गोष्टीने आपण खिन्न होतोय. एक गोष्ट मनासारखी नाही झाली, अरे बापरे, काय कामवाली, आज लादीच नाही नीट पुसून गेली, शी इथे कचराच राहिला, नाही झालं ना मनासारखं, काय करणार आहात तुम्ही? प्रत्येक पातळीवरती, प्रत्येक पावलावरती, प्रत्येक क्षणाला एक अशी गोष्ट घडते जी आपल्या मनासारखी नाहीये. आपली इच्छा नाहीये ती गोष्ट तशी घडावी, तरी सुद्धा ती गोष्ट घडतेच आहे. सतत आपल्या मनाच्या विरुद्ध होत असताना एक सांगेन तुम्हाला, थकवा चालण्याचा नाहीये, थकवा मनाविरुद्ध चालण्याचा आहे.
कळतंय का? आपण थकतो कशामुळे थकतो? आपण काम करतोय. लक्ष्मण दादा, काम करण्याचा कंटाळा कधी येतो? जेव्हा मनासारखा जॉबच नाही त्यावेळेस काम करण्याचा कंटाळा येतो, मनुष्य थकून जातो. पण आम्हाला सांगा ना कीर्तन करायला तुम्ही, इकडून तिकडून गाड्या पळवून दिवसाला 3-3 करत केलेलं आहे, थकवा नाही. अहो अक्षरशः सलाईन लावले 7 वाजता आणि जाऊन 8:30ला 9ला कीर्तनाला उभे राहिले. झालेलं आहे हे, थकवा नाहीये. जे काम करायला आवडतं ना त्याचा थकवा नाही. याच्यामध्ये मोठं मर्म आहे. आपण आपल्या अखंड जन्मामध्ये थकतोय. का थकतोय? मनासारखा नवराच नाही, मनासारखं घरच नाही, मनासारखी पोरच नाही, मनासारखी सासूच नाही. हे सगळं मनासारखं नाही 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 या गोष्टी आपल्याला थकवतायत. बघा, विचार करा. आणि आपण दुःखी होऊन भगवंताकडे जातोय. बघा, पूर्ण प्रिन्सिपलच वेगळं आहे. कुंती मातेने दुःख मागितलं देवापर्यंत जाण्यासाठी. देवाकडे गेल्यावर कसलं दुःख आहे? आता तरी दुःखाची निवृत्ती ना. कुंती माता देवासमोर कधी दुःखी नाही राहिली, कारण तिला माहिती होतं आता कृष्ण आलाय. आता कृष्ण आला की प्रश्न संपलाय. कृष्ण आला ना तिकडे सगळे प्रश्न संपले. ज्या क्षणी आयुष्यात गीता आली ना, प्रश्न संपले. दुःखाला निवृत्ती द्यायची. जे माझ्या आयुष्यात घडतंय ना देवाच्या इच्छेने घडतंय. मला मिळालेला जॉब स्व अनुभव, मला मिळालेला जॉब कसाही असे ना, भंगार भुंगार टुंगार असे ना, देवाची इच्छा, त्याची इच्छा आहे ना, मी करणार. त्याला वाटतंय ना इथे करायचंय, मी राहणार, त्याची इच्छा आहे. मग हसायचं. तो आलेला आयुष्यात, त्याला त्याच्यातून पण काहीतरी करायचंय. हसत राहा, छान आनंदी राहा. आनंदी राहणं आणि सुखी राहणं, समाधानी राहणं, हे खरं अध्यात्माचं गिमिक आहे. आणि आपणच बघतो आध्यात्मिकच लोक सुखी नसतात. कायम हे 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 ह्याव 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 करत बसलेले असतात. कशी तुमची पोर आध्यात्मिक होणार? कशी पोर आध्यात्मिक होणार? जर आई आध्यात्मिक आहे, बाप आध्यात्मिक आहे, तर आईने पॉश टचक्यातच बाहेर पडलं पाहिजे. कोण तू, कसला तू, हो बाजूला, मला कामाला जायचं, असल्या ॲटिट्यूड मध्ये आपण पडलं पाहिजे. तेव्हा पोरं आपला रिस्पेक्ट करणार ना, की नाही आध्यात्मिक असणं म्हणजे काहीतरी टशन आहे बाबा, काहीतरी असं सिंह गर्जना करत स्वतःचं काम करणं आहे. हे महत्वाचं आहे. भगवंत सांगतोय की असा जो मनुष्य आहे ना, ज्याला मोक्ष, आपल्याला मोक्ष पाहिजे. मोक्ष मोक्ष म्हणजे काय? अरे ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी अखंड आयुष्य आपण झटतोय, त्या भगवंत मिळाल्यानंतर, त्याच्या चरणी समर्पित झाल्यानंतर ना सुख आहे ना दुःख आहे. त्या स्टेट पर्यंत पोहोचायचं आहे. ध्यान लोक का करतील? हल्लीचे लोक म्हणतात मनशांतीसाठी ध्यान. अरे मूर्खा, मनशांतीसाठी नाही रे, भगवंत प्राप्तीसाठी ध्यान आहे. पुढच्या पायरीपर्यंत जातच नाही, अलीकडेच थांबतात, घाबरतातच लोक भरपूर. मोक्षच नकोय. म्हणून भगवंत म्हणतो ज्याला ज्याला मोक्ष पाहिजे ना, ज्याला ज्याला जन्म मरणापासून मुक्तता पाहिजे ना, तो माझ्यापर्यंत येतो. दुसरा कोणी येत नाही. बाकी सगळे गिराईक कुठले? त्या ह्याचे काय म्हणतात, भैरोबाचे आणि फैरोबाचे. का त्यांच्याकडे जा, कोंबडी कापा, बकरी कापा, काहीतरी मिळवा, वट्या भरा, काहीतरी घेऊन टाका, सगळे गिराईक तिथलं. पण ज्याला जन्म मरणाची कथा संपवायची आहे ना, असे ज्याचे प्रयत्न आहेत ना, अशी ज्याची इच्छा आहे ना, अर्जुना तो माझ्याकडे येतो. ज्याचे संपतात ना प्रयत्न, तो माझ्याकडे येतो, असा भगवंत म्हणतोय. या श्लोक क्रमांक 30 पर्यंत. या मग अशाची गथा काय होते? ज्याला पोचायचं असं अशाची गथा काय होते? ते म्हणतात, जे लोक साधीभूत, आदिदैव आणि साधी यज्ञ या सगळ्यांमध्ये मला जाणतात, ते प्रयाण काळी, मृत्यूच्या वेळी सुद्धा मलाच येऊन मिळतात किंवा मलाच जाणतात, म्हणजे माझीच आठवण काढतात. हे साधी भूत वगैरे ऐकून तुम्हाला आदिभूत, आदिदैविक आणि आध्यात्मिक वगैरे तापाची आठवण होईल, पण असा त्याचा अर्थ इथे नाहीये. याचा अर्थ इथे असा आहे की सर्व भूतांमध्ये जे मला जाणतात, सर्व देवांमध्ये जे मलाच जाणतात. साधी यज्ञ, यज्ञ म्हणजे कर्म. यज्ञाचा अर्थ गीतेमध्ये प्रत्येक ठिकाणी कर्म घेतलात तरी हरकत नाही. जे प्रत्येक कर्मामध्ये सुद्धा मला जाणतात, ते प्रयाण काळी म्हणजे मृत्यूच्या वेळी ते चित्ताने मला जाणू शकतात. लोक म्हणतात मृत्यू आल्यानंतर आम्ही भगवंताला बघू. कसं शक्य आहे? ज्याला तो आयुष्यभरच कधी बघण्याचा प्रयत्न केला नाहीयेस, निदान प्रयत्न केला असता तर कल्पना तरी केली असती की ज्ञानेश्वर माऊली अशा असतील, भगवी कपडे घातले असतील. अक्षरशः दिस इज अ फॅक्ट, दिस इज द ओरिजिनल फॅक्ट. लक्षात घ्या. जरी ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन नाही घेतलं तरी माझं इमॅजिनेशन आहे की माऊलींचे पाय इतके सुकुमार असतील, इतके सुंदर असतील. ज्या वेळेस मी ते आयुष्यभर इमॅजिन करते ना पल्लवीताई, त्यावेळेस कुठेतरी दुःखाच्या क्षणी ते मला चरण आठवतात की नाही, ज्ञानेश्वर माऊलींचे पाय. तसं भगवंत म्हणतोय, जो सर्व भूतांमध्ये मलाच जाणतो, सर्व यज्ञांमध्ये मलाच जाणतो, असा जो व्यक्ती आहे ना, असं प्रत्येक ठिकाणी मलाच बघण्याची ज्याची सवय आहे ना, सवय, हॅबिट करणं त्या गोष्टीची, त्यालाच प्रयाण काळी मरताना माझी आठवण येणार आहे.
त्या दिवशी काकांना भेटल्यानंतर माझं सगळं ऑब्झर्वेशन हे होतं की ते कशा घरात राहायचे, त्यांनी कसं आयुष्य व्यतीत केलं, सगळं सगळं सगळं. पण माझ्या यजमानांनी एक मला सुंदर मुद्दा सांगितला. ते बोलले की आता ह्या व्यक्तीला कधीही प्रयाण काळ येऊ शकतं, कधीही कधीही देवाचं बोलावणं येऊ शकतं, कधीही त्याला देवाच्या चरणी लीन होण्याची आज्ञा होऊ शकते. पण चेहऱ्यावरचं समाधान, चेहऱ्यावरची शांती इतकी अलोट प्रकारची आहे. ते बोलले नीलम हे मिळवणार कसं, काय मिळवलं काय मिळवलं, किती बंगले, सगळं गेलं खड्ड्यात. अरे एवढी शांती मिळते कशी, एवढं समाधान मिळतं कसं. आपल्याला जर मरण आलं, आपण मरताना एवढे समाधानी असू? बघा बरं, विचार करा, प्रत्येकाने आपापला विचार करा. आपण दुसऱ्याच्या मरणाची अपेक्षा करू नये, स्वतःच स्वतः बघावं. मी मरताना एवढं समाधानी असेल का? प्रयाणकाळी देवाची आठवण. देव काय आहे? सच्चिदानंद. ते आनंद, तो समाधान, ती विश्वास, ते जे म्हणतात ना विश्वास, दृढ निश्चय. माझी माऊली, जसं भाऊराव साहेब जे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते, अत्यंत आजारी होते. त्यांना एकाने प्रश्न विचारला, काय हो तुम्ही आजारी आहात, तुम्ही दुःखी नाही आहात, कधीही काही होऊ शकतं. ते म्हणले त्यात काय, मरण म्हणजे काय आहे, इथून उठायचं आणि महाराजांच्या चरणाशी जाऊन बसायचं. मरण म्हणजे काय, इथून उठायचं आणि गोंदवलेकर महाराजांच्या चरणाशी जाऊन बसायचं, त्यांच्या मांडीवर बसायचं. इतकं मरण सोपं वाटलं पाहिजे. कोणाला वाटतं ते? ज्याने प्रत्येकामध्ये भगवंत पाहिलाय, ज्याने आपल्या देहाचं मिथ्यत्व, ब्रह्माचं सत्यत्व पाहिलंय, त्यालाच हे शक्य आहे. असा इथे भगवंत म्हणतोय. श्लोक बोलूया आपण. श्लोक काय म्हणतोय बघा, आणि सगळ्यांनी याचा उच्चार करा. साधिभूताधि दैवम मां साधी यज्ञ चैये विदुहु. यज्ञाच्या वरचा अनुस्वार काय बोलणार? न न न न काय बोलणार? हा. मच्या वरचा अनुस्वार काय बोलणार? पुढे स आहे, हा बरोबर, म किंवा स पण बोलू शकता. कारण जर तुम्ही गीतेचे तुम्ही उच्चारण ऐकले ना, जे लोकांचे आहेत बघा, बऱ्याचसे आहेत लोकांचे युट्यूबवरती, पण योग्य व्यक्तींचेच ऐकत चला. स्पेशली आपले गीता परिवाराचे, त्याचेच ऐकत चला, ते योग्य असतात. साधी भूताधी दैवम मां साधी यत्ते. सचा उच्चार जिथे स असेल ना पुढे, त्याच्या अनुस्वाराचा उच्चार सच करतात. मांसाधियज्ञैच ये विदुहु. इथे पॉज कुठे घ्यायचा आहे? मा नंतर घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 मा नंतर घ्या किंवा दैवम नंतर घ्या. बघा कसं बसते श्वासामध्ये. प्रयाण काले पिच मां. माच्या वरचा इथे अनुस्वार काय बोलायचा? न. प्रयाण काले पिच मां ते विदुर्युक्त चेतसहा. ठीक आहे, बोला माझ्या मागून. साधिभूताधि दैवम मां साधी यज्ञैच ये विदुहु प्रयाण काले पिच मांते विदुर्युक्त चेतसहा. परत एकदा बोलूया. साधिभूताधि दैवम मां साधी यज्ञैच ये विदुहु. बोला. साधिभूताधिदैवं मां साधियज्ञैच ये विदुः. व्हेरी गुड ताई, परफेक्ट बोललात तुम्ही, माझ्याही पेक्षा. प्रयाण काले पिच मांते, नाही इथे थांबलं पाहिजे. प्रयाण काले पिच मां ते विदुर्युक्त चेतसहा. बोला. प्रयाण काले पिचमान् ते विदुर्युक्त चेतसः. व्हेरी गुड. या सगळ्याचा मी स्क्रीनशॉट पाठवते. हे रेडी आहेत, फक्त माझं अजून व्हॉट्सअप चालू नाही झालं लॅपटॉपवरती, मी पाठवते. याचा अर्थ आपल्याला सांगितला. आता याच अर्थाचा इथे मी श्लोक लिहिला आहे, पण पाठवता येत नाहीये मला. याच अर्थाचा श्लोक पुढच्या आपल्या अध्यायामध्ये येणार आहे. कुठला श्लोक आहे जयश्रीताई, एनी गेस? एनी गेस कुठला श्लोक आहे आपला पुढचा 8व्या अध्यायामध्ये? अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम
य प्रयाती, तो वाला भेटला का? 5वा 6वा असेल, 5वा आहे ना? हा, असाच विषय भगवंत अक्षर ब्रह्मामध्ये कंटिन्यू करतायत, कारण तो सलग बोलणं आहे ना, तो हाच विषय परत 8व्या अक्षर ब्रह्मामध्ये कंटिन्यू होतो आहे. नीट ऐका बरं का. इथे भगवंताने जे जे काही सांगितलेलं आहे की मोक्ष ज्याला मिळवायचा असेल, हे ज्याला करायचं असेल, ते ज्याला करायचं असेल, तर ह्या सगळ्या प्रवचनात सांगण्याच्या गोष्टी नाही आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी स्वतःवरती लागू करून घेण्याच्या आहेत. याच नोटवरती आपण आपल्या गोष्टीकडे वळूया. आजची गोष्ट फार सुंदर आहे. सगळ्याच गोष्टी फार सुंदर असतात, आपल्याला सिद्धांत देतात ना, म्हणून त्या गोष्टी फार सुंदर असतात. एक होता शिल्पकार, मूर्तिकार, शिल्पकार नाही म्हणता, मूर्तिकार. एक होता मूर्तिकार. तो इतक्या सुंदर मूर्ती बनवायचा ना, की अशी हुबेहूब मूर्ती बनवायचा की हा माणूस ना जसाच्या तसा माणूस तो बनवू शकायचा. इतका तो कलावंत, इतक्या पट्टीचा होता की तो परफेक्ट मूर्ती बनवायचा. एक दिवस काय होतं, हा बाळा, एक दिवस काय होतं, तो छान मूर्ती बनवत असतो आणि त्याची ख्याती सर्वत्र पसरलेली असते. तर एक दिवस एका साधूला त्याची ख्याती समजते आणि तो साधू त्याच्या भेटीसाठी येतो की बघूया तरी कशा मूर्ती बनवते. म्हणून तो साधू तिथे भेटायला येतो त्याला. तो बघतो की भगवान श्रीकृष्णाची मूर्ती, प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती, प्रत्येकाची मूर्ती ह्या व्यक्तीने इतकी सुंदर पद्धतीने बनवलेली आहे. तो साधू अत्यंत खुश होतो, त्या कलावंतावरती, त्या कलाकारावरती अत्यंत खुश होतो. आणि तो साधू त्याला म्हणतो की काय बोलावं तुम्हाला, इतक्या सुंदर मूर्ती तुम्ही बनवल्या आहेत, इतके सुंदर तुम्ही मूर्तिकार आहात की बोलण्यासाठी शब्द नाही आहेत. आणि मी पडलो साधू, मी पडलो संन्यासी, माझ्याकडे तुम्हाला द्यायलाही काही नाही आहे. माझा आहे हा कमंडलू, मी काय देणार तुम्हाला देऊन देऊन. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, जी गोष्ट तुम्हाला दुसरं कोणीही सांगणार नाही. फक्त गोष्ट ऐकून तुम्ही निराश होऊ नका, पण ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तो साधू त्याला म्हणतो की पुढच्या 7 दिवसांनी तुमचं मरण आहे. काय साधू सांगतो त्या मूर्तिकाराला? पुढच्या 7 दिवसांनी तुमचं मरण आहे, असं त्या मूर्तिकाराला सांगतो. तो मूर्तिकार ऐकून अत्यंत दुःखी होतो, अत्यंत खिन्न होतो. तो त्या साधूला म्हणतो की तुम्ही मला हे सांगितलं खरं, पण मला असंही सांगा की ज्या वेळेस मला मृत्यू येईल त्यावेळेस मला त्याची चाहूल लागेल, मृत्यूची चाहूल लागेल. असा तरी तुम्ही मला आशीर्वाद द्या, असं तरी तुम्ही मला वरदान द्या. कारण जर तुम्ही सांगू शकता मृत्यू येऊ शकतो, तर हे वरदानही तुम्हीच मला देऊ शकता. तर तो साधू म्हणतो ठीक आहे, दिलं तुला वरदान, तुला तुझ्या मृत्यूची चाहूल नक्की लागेल, असं म्हणतो तो आणि साधू निघून जातो. इथे तो मूर्तिकार अत्यंत हुशार असतो. तो विचार करतो, असा जर मृत्यू येणार आहे आणि जर माझ्या हातामध्ये इतकी छान कला आहे, तर असं का करू नये की मी प्रयत्न तरी करावा निदान मृत्यू चुकवण्याचा. आपण प्रत्येकजण नाही का, एवढा मी जर पैसा कमवलेला आहे आणि एवढं जर माझ्याकडे धनदौलत आहे, तर मी ही वापरून ICU मध्ये जाऊन का बरं मृत्यूला चुकवू नये, आपण म्हणतो की नाही. आणि सगळ्यात जास्त मृत्यू कुठे होतात? ICU मध्येच होतात. पण सगळेजण कशासाठी गेलेले असतात तिकडे? मृत्यू चुकवायला गेलेले असतात. तसाच तो मूर्तिकारही म्हणतो की माझ्या हातात एवढी मोठी कला आहे, तर मी मृत्यू चुकवण्याचा का प्रयत्न करू नये. म्हणून तो कलाकार 7 दिवसामध्ये, पुढच्या 7 दिवसामध्ये एक 9 पुतळे बनवतो, एक 9 मूर्ती बनवतो. कोणाच्या मूर्ती बनवतो? पल्लवीताईंच्या, उज्ज्वलाताईंच्या, लक्ष्मणदादांच्या, ज्योतिताईंच्या नाही ना, स्वतःच्या मूर्ती बनवतो. स्वतःच्या आकाराच्या, स्वतःसारख्या दिसणाऱ्या तो 9 मूर्ती बनवतो. आणि आता 7व्या दिवशी तो क्षण आला, त्याला चाहूल लागली मृत्यूची. त्याला वरदान मिळालेले, तुला चाहूल लागणार. त्याला चाहूल लागली मृत्यूची की आता मृत्यू येणार आहे. त्याने 9 मूर्त्या आधीच बनवून अशा व्यवस्थित सुकवून वगैरे ठेवलेल्या असतात. तो 10वी मूर्ती म्हणून जाऊन तिथे उभा राहतो. हे तो करत असताना तिकडे यमाचे दूत तिथून निघालेले असतात. विचार करा, हा इथे उभा आहे, ते दूत तिथून निघालेले आहेत आणि दूत तिथून येत आहेत, आता ह्याच्या दारात आले आणि उभे राहिले. आता ह्याला घ्यायचंय, तेवढ्यात ते दूत सुद्धा कन्फ्यूज होतात. तो असा मूर्तीसारखा शांत उभा आहे, थोडा वेळ श्वास रोखून व्यवस्थित गडी उभा आहे तिकडे. दूत सुद्धा चेक करतात, त्यांना सुद्धा कळेना की ह्यातला नेमका मूर्तिकार कोण. ते दूत सुद्धा कन्फ्यूज होतात, थोडा वेळ थांबतात आणि रिटर्न निघतात. तेवढ्यात त्यांना वाटेत भेटतं. कोण भेटतं वाटेत त्यांना? स्मिता काकू भेटतात? नीलमताई भेटते? नाही, नारायण. नारायण
कोण बोलतं नारायण? आपण बोलतो का नारायण? आम्ही नाही बोलत नारायण. आपण नामच घेत नाही. त्यांना नारद मुनी भेटतात. कोण भेटतात त्यांना? असं नसावं बरं का, मी जोक म्हणून बोलले, आपण नाम घेतलं पाहिजे. त्यांना नारद मुनी भेटतात. नारद मुनी बोलतात की यमाचे दूत गोईंग बॅक टू ऑफिस अँड नो मनुष्य इन हँड. असं कसं होऊ शकतं? यमाचे दूत रिटर्न ऑफिसला चालेत गोडाऊनमध्ये आणि माणूसच नाही हातामध्ये, असं कसं होईल? ते म्हणतात काय झालं, असं काय झालं, हातामध्ये माणूस कोण आहे, कोणाला आणायला गेलेला, आणलंच नाही कोणाला तुम्ही? ते यमाचे दूत सगळी केस त्यांना उलगडून सांगतात. बघा नारद मुनी, असं असं झालं, गेलो होतो तिकडे, पण काय तो माणूस कोण आहे ते समजे ना, आणि आम्ही रिटर्न आलो. नारद मुनी मग फेमस. चला, जिथे कोण नाही तिकडे नारद मुनी, सल्ला द्यायला नारद मुनी. नारद मुनी म्हणतात चला बघूया तुमची केस काय आहे. नारद मुनी येतात तिकडे. आता सगळ्या मूर्त्या तशाच, त्याला चाहूल लागते परत परत. यमाचे दूत, अरे असं कसं झालं, परत एकदा चाहूल लागली, एकदा चुकवलं परत आलेत, आता काय करायचं? म्हणून तो पुन्हा एकदा 10वी मूर्ती म्हणून उभा राहतो. आता ते यमाचे दूत येतात, त्यांच्याबरोबर कोण आहेत? नारद मुनी त्याच्या घरी आलेले आहेत. आता नारद मुनी म्हणतात सगळ्या मूर्त्या बघतायत, ते सुद्धा चेक करतात, त्यांना सुद्धा ओळखू येईना की कोण नेमका मूर्तिकार आहे. नारद मुनी सुद्धा बघतायत पण ओळखू येईना. शेवटी नारद मुनी आहेत. नारद मुनी काय करतात बरं? नारद मुनी म्हणतात वाह, काय सुंदर मूर्ती बनवलेत. यमदूतांना म्हणतात बघा काय सुंदर मूर्त्या बनवलेत, कसला मूर्तिकार असेल हा हो, इतक्या सुंदर मूर्ती बनवलेत की अगदी हुबेहूब माणसासारख्या मूर्ती आहेत. सजीवता निर्जीवता याचा संग लागणं अवघड आहे हो. इतक्या सुंदर मूर्ती की याला बक्षीस काय द्यावं हे कळेना झालंय आम्हाला. पण एकच गोष्ट झाली आहे बरं का, एकच चुकी केलेली ह्याच्यामध्ये, तर काय सांगावं. जसं तो चुकी ऐकतो तसा तो मूर्तिकार पुढे येतो आणि म्हणतो काय म्हणताय, काय चुकी झालीये, कुठे चुकी झालेली आहे? आता नारद मुनी म्हणतात हा मूर्तिकार, उचला याला आणि निघा इथून. येतंय का लक्षात? येतंय का लक्षात? स्वतःची चुकी झालेली आहे हे ऐकून त्याच्या इगोला, त्याच्या अभिमानाला जो ठेच पोचली, तो डायरेक्ट पुढे येऊन तो विचारायला लागला की काय चुकी आहे, काय चुकी आहे, काय चुकी आहे. ते यमदूताच्या हातामध्ये गेले. आपण असेच अनेको घाणेरड्या सिच्युएशन्सच्या हातामध्ये जात असतो, घाणेरड्या परिस्थितीच्या हातात जात असतो. सांगा माझं काय चुकलं? हे हे इतकं छान आहे, मीच बनवलं. हे खरं सांगू का, ऑफिसमध्ये पण चांगले प्रोजेक्ट मी भयंकर प्रेझेंटेशन देणार म्हणजे देणार. आपण मृत्यूच्या दाढेत चाललोय. मी प्रेझेंटेशन दिले की बॉस म्हणतो तूच छान प्रेझेंटेशन देते, पुढचं पण तूच देणार. गेली परत, पुढची सगळी 7 दिवसाची झोप गेली, डब्यात गेली. ही तू छान करतेस नाहीये, पुढचं पण तूच कर. हे कोणी केलं, हे एवढं घाण मी नाही केलं. ते करता करता त्या भांडणांमध्ये आपण एवढा किऑस निर्माण करतो. आपला अभिमान इतका दृढ असतो. त्या बिचाराने स्वतःचं अमरत्व गमावलं, अमर झाला असता, मृत्यूला चुकवलं, चांगदेवांसारखा झाला असता, पण त्याने स्वतःचा मृत्यू परत त्याने ओढवून घेतला. का? स्वतःच्या अभिमानामुळे. जसं तुकाराम महाराज म्हणतात अमर आहा पहा की खरे कोठे ते, तुम्ही अमर आहात. आपण अमर आहोत, पण स्वतःला शरीर समजतो आणि आपण स्वतःला मर्क समजतो. का? कारण आपण स्वतःला शरीर समजलं आहे. अगदी त्याप्रमाणे आपण स्वतःच्या अभिमानाने या देहाला लागलेल्या उपाध्या, मग नीलम गार्गी योगीची आई, नीलम याची पत्नी, नीलम याची सून, मग त्यांना लागलेल्या उपाध्या, मग त्यांचं जे काही असेल त्या सगळ्या स्वतःला लावून घेतो. ते आहेत का असे? अच्छा, गार्गी तुम्हाला उलट बोलली, माझी मुलगी उलटच कशी बोलली, त्याची उपाधी घेतली ना लागून. ती तिच्या नेचरने आली, तो तिचा गुणधर्म, तुझा काय संबंध, कोण तू? कळतंय का? माझा मुलगा असा करतो, घेतलंच ना ओढवून. माझं म्हणलं की संपला प्रश्न. एका गोष्टीचं चिंतन करा बरं का सगळेजण. ही जी सगळं आजूबाजूचं आहे ना, त्याला आपण एकाच गोष्टीने जोडलेलो आहोत. माझं या एकाच शब्द, जसं त्या हत्तीच्या पायामधल्या साखळ्या असतात ना, लोखंडाच्या बनलेल्या असतात, अगदी त्याप्रमाणे आपली बंधनं ही माझं या शब्दाच्या बनलेली असतात. आपली सगळी बंधनं माझं याच्यापासूनच बनलेली आहेत. माझं काढून टाका. मगाच्या म्हातारीचं माझा मुलगा तिने काढला असतं, माझा शब्द काढला असता, रडू तिलाही आलं नसतं आणि हसूही तिला आलं नसतं. माझं जिथे म्हटलं ना की त्या वस्तूचं, त्या व्यक्तीची सगळी उपाधी मला लागली. मग त्या व्यक्तीचे, वस्तूचे सगळे गुणधर्म मला लागू पडले. लक्षात घ्या विषय.
म्हणून माझं नाही बोलायचं, माझं नाही बोलायचं, हे महत्वाचं. आणि अभिमान नाही ठेवायचा की ही गोष्ट मीच केली, हे मी असंच केलं, मी ते तसंच केलं आणि ते असंच व्हायला पाहिजे, तर अजिबात नाही. जे जसं आहे ते तसं होणार, तुझ्या हातात काहीही नाहीये. फक्त तू कसं वागायचं आणि तुझं जग कसं असावं, अंतःकरणातलं जग कसं असावं एवढंच आपल्या हातात आहे. आणि आपण काय होतो, दिवसेंदिवस बाहेर जास्त बघायला लागतो. आणि आत्ताच्या लोकांच्या दुःखाचं मोठं कारण हेच आहे. गीता सेशन आम्ही ऐकलं, इतकं सुख झालं, इतकं छान वाटलं ताई, भरून पावले हो, भरून पावले, इतकं भारी वाटलं ना. असा डोस भेटला मला आठवड्याभरासाठी तरी पुरेल ताई तुमच्या पुढच्या भेटीपर्यंत. पण तेवढ्यात मी मोबाईल घेतला आणि पुढची रील बघितली, झालं. एवढं जे गीता सेशनचं सुंदरसं तो कलश तयार झालेला पाण्याचा, ते दूध होतं, त्याच्यामध्ये विरझण पडलं, त्या घाणेरड्या दृष्टिकोनाचं भावनेचं विरझण पडलं आणि सगळं दूध नासलं. संपला विषय. पूर्वीच्या काळी लोकांकडे एवढी माध्यमं नव्हती, त्यामुळे त्यांना चित्ताची शांती ते सांभाळणं जरा सोपं होतं. आपल्यासाठी ते प्रचंड अवघड आहे. म्हणून भगवंताने आपल्यासाठी एक गोष्ट करून ठेवली आहे की तुला अवघड आहे ना, मग नको करूच जास्त काही, फक्त नाम घे. जर अवघड आहे ना तर फक्त नाम घेऊन दाखव. आपण कसं मुलाला म्हणतो, एवढं ताट तुझ्या समोर वाढलंय, तुला अवघड वाटतंय ना, फक्त तेवढी अर्धी चपाती खाऊन घे, बोलतो ना. तसंच भगवंत आपल्याला म्हणतो की एवढं सगळं तुझ्या समोर वाढलंय ना, काही करू नकोस, हात जोडू नकोस, आणि ते एक पाय वर कर, एक पाय वरती घे, मांडीजवळ लावून हात वर कर आणि उभं राहून बघ, मग डोळे बंद करून बघ, मग असं करून बघ, नको करूस. नाम घे. नाम घेता घेता तुझं सगळं होणार आहे. नाम हेच साध्य आहे, नाम हेच साधन आहे. असं करून आपण आपला आत्ताचा अध्याय क्रमांक 7 आणि त्याच्यावरती आधारित गोष्ट संपवली. आपण बोलून घेऊया सगळ्यांनी माझ्या बरोबरला. ओम तत्सदिति इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमो अध्यायः. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. झालेली सेवा तुमच्या सर्व श्रोते सज्जनांच्या, भाविकांच्या अंतःकरणामध्ये हृदयस्थ परमात्मा आहे त्याच्या चरणी अर्पण करते. आणि तुम्हा सर्वांपैकी बरीचशी लोक छान साधक आहात, कदाचित माझ्यापेक्षाही चांगले आहात, त्या सर्वांच्या चरणी नमन करते. आणि तुम्हा कोणाला काही बोलायचं असेल तर तुमच्यासाठी व्यासपीठ खुलं करते. बोला. ठेविले आनंद कृपेची रावे, किती असू द्यावे समाधान. मनामध्ये समाधान आनंदाचं कापापत्रीकडे. बरोबर बरोबर काकू. कशी परिस्थिती होते, कशाही कुठे आपलं आत्मसंतुलन सांभाळायला पाहिजे. त्याच्यात कौशल्य, त्याच्यामध्ये कौशल्य आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. आणि ही गीता अशी खांब देत असते आपल्याला, अशी खांब देते की हा ह्या खांब आहे माझ्यात, हे तत्व तुला दिलं, हा खांब तुझ्या मनस्थितीला लाव आणि मनस्थिती ढळू देऊ नकोस, असे खांब देत असते गीता आपल्याला अनेक तत्वज्ञानांच्या आणि दृष्टांताच्या रूपाने. अजून कोणाला काही बोलायचं आहे? हा ताई, बोला ना उज्ज्वला ताई. तुम्ही त्या काकांचं सांगितलं की हा. त्याने म्हणजे तुम्हाला त्यांची ओळ तुम्ही सांगितले, चित्तशुद्धी निष्काम कर्माने होते. तुम्ही पण हे खूप सुंदररित्या सांगितलेलं. कधी दुसऱ्या अध्याय जेव्हा शिकवत होता ना सांख्य, तेव्हा मस्त ॲरो काढून अगदी तुम्ही सांगितलेलं बघा. हा, शुद्ध कर्म, त्याच्याने ॲरो करून अंतःकरण शुद्ध होतं, त्याच्या पुढे ॲरो करून शुद्ध अंतःकरणात ज्ञान, आणि मग ज्ञानाने मोक्ष. तुम्ही खूप तेव्हा पण खूप सुंदर सांगितलेलं, मी लिहून ठेवलेलं होतं ते. हा हा. आता बोललात तुम्ही की मी पण एक म्हणजे पण तुम्हाला सांगू का, 2024 ला बोलून गेलेला. हा, पण तुम्हाला सांगू का, म्हणून तर मी तुम्हाला म्हटलं ना की तेही मी बोलली की मला हे मी काकांच्या आधीच सांगितलं. मला काका हार्डली आत्ता माहिती आहेत, एक वर्षही पूर्ण नाही झाले ही व्यक्ती मला माहिती असून मला एक गोष्ट जाणवली की जर तुम्ही चांगली तत्वांचा विचार केलात ना तर चांगली चांगली लोक आपल्या आयुष्यात यायला लागतात. जसं आपल्याजवळ फुलपाखरू यावं असं जर वाटत असेल तर त्या फुलाने सुगंध बाहेर टाकला पाहिजे, स्वतःकडे मध जमा केला पाहिजे, रस जमा केला पाहिजे. अगदी त्याप्रमाणे चांगली लोक आपल्या आयुष्यात यावं असं वाटत असेल ना, हे तत्वज्ञान म्हणजे म्हणतात ना की युनिवर्स अट्रॅक्ट करतं, हे तत्वज्ञान, ह्याचा विचार जेव्हा आपण करतो ना, त्या विचाराचा प्रणेता मेन तेच माझ्या आयुष्यामध्ये आले. म्हणजे
ती गोष्ट अट्रॅक्ट करते. तुम्हालाही कुठेतरी जाणवलं असेल की गीता हवी हवी हवी, आणि तेवढ्यात हे नीलम नावाचं कोणतरी निमित्त तुमच्या आयुष्यात आलं. सो ह्या गोष्टी अशा पद्धतीनेच घडतात. आपण अट्रॅक्ट करत नाही, आपण फालतू गोष्टी अट्रॅक्ट करतो. बघा मग काय काय आहेत त्या. आपण नको त्या गोष्टी अट्रॅक्ट करतो, आपण योग्य गोष्टी कधीच अट्रॅक्ट करत नाही. देव ना असा देतोय, भरभरून देतो. जसं पल्लवीताई आता म्हटल्या की त्यांनी तो कीर्तनाचा वर्ग सुरू केला. फक्त एक इच्छा व्यक्त करण्याची देरी आहे, एक पाऊल उचलण्याची देरी आहे, भगवंत 100 पावलांनी पळत येतो आपल्याकडे. तसं हे चित्तशुद्धीचं मी तुम्हाला सांगते काय, हे जे चित्तशुद्धी आहे ना, हे प्रकरण माझ्या डोक्यात पक्क किडा करून बसलेलं. जेव्हापासून तो 18वा अध्याय ना, अरे कसं होईल चांगलं कर्म करून चित्तशुद्ध, हे जे मी आता तुम्हाला आज बोलली ना, कदाचित ह्याच्यावरती मी आणखीन चांगल्या रूपाने तुमच्याशी बोलू शकेन. कारण जसं जसं चिंतन आणि अनुभव पुढे जाईल तसं मला आत्तापर्यंत कधी याचं उत्तर मिळालं नव्हतं की चित्त घाण का होतं. बघा, विचार करा याचा, का चित्त घाण होतं आपलं. आपण तिथल्या तिथे करेक्ट करतो स्वतःला, तर चित्त घाण होण्याचा प्रश्नच नाहीये. करून बघा तुम्ही, हे माझं खूप वर्षांचं आहे हे साचलेलं सुद्धा. तर तुम्ही पण विचार करून बघा का घाण होतं, आणि अनुभव घेऊन बघा त्याचा. मग आता मी अनुभवते, हा खरंच माझं ही गोष्ट माझ्या मनात ही तेढ बसली म्हणून मी ह्याला वाईट बोलली, ह्याचा काही संबंध नाहीये त्याच्याशी. हे हळूहळू उलगडायला लागतं. सो चित्तशुद्धीबद्दल आपण बोलत राहू, काही नाही, सगळं चित्तावरतीच आहे. आणि हे सगळं शुद्धीसाठीच चाललेलं आहे. रिन आणा, सर्फ आणा, टाईड आणा, काय लायझॉल आणा, फरशी शुद्ध करण्यासाठीच आहे. गीता असो, महाभारत असो, कीर्तन असो, हा बाबा असो, तू बुवा असो, ही नीलम असो, चित्तशुद्धीसाठीच आहे. बोला ताई, तुम्ही आता म्हणाला होता ना की निष्काम उपासनेने चित्त शांत होतं. हा हा तर ते मला असं म्हणायचं होतं की निष्काम उपासना माणूस असं डायरेक्टली नाही करू शकत. त्याच्या मनामध्ये काही ना काही म्हणजे दुःख किंवा कामना हे काही ना काही असतात, ज्या ह्याच्याने तो देवाकडे अट्रॅक्ट होतो सुरुवातीला. बरोबर. पण जेव्हा भक्ती मार्गावर सतत सतत राहतो, म्हणजे त्याची कामना पूर्ण होऊ का नाही होऊ, म्हणजे व्हॉट एव्हर इट इज, जेव्हा तो त्याच मार्गावर सतत राहतो ना, तेव्हा त्याला ते निष्काम उपासना जमायला लागते. असं मला प्रॅक्टिकली वाटतं. खरंय, खरं आहे. जेवण माझ्या समोर वाढलंय, काही नाही, भात आहे, तोंडलीची भाजी आहे आणि चपाती आहे. ठीक आहे, मी खायला पाहिजे ना. आता दुपारचे 12 वाजले. काय म्हणतात, तुका म्हणे संन्यासी आणि मध्यान्नासी तोंडवासी. कोणी कितीही मोठा संन्यासी असला तरी मध्यान्नाला तो तोंडच वाचतो की मला आता भूक लागली आहे. आता आले ना तोंडलीची भाजी, चपाती, भात, खाल्लं पाहिजे ना. मी गपचूप खाल्लं पाहिजे मी. पण मनात येतं एखादा गुलाबजामुन असला पाहिजे, लोणच्याची फोड का नाही इकडे, एवढासा का होईना तो लिज्जेचा पापड का नाही तळून ठेवला इकडे. उपासना मी रोज बसून, रोज जसं मी जेवते ते काही समोर आलं तरी मी ते खाल्लं पाहिजे शांततेने, तसं उपासना माझी रोज सकाळच्या माझ्या 3 माळेंचा नियम आहे. तर तुम्ही शांत चित्ताने केला पाहिजे. कशाला माझ्या मनात फालतूगिरी यायला पाहिजे की मी ही माळ केल्यानंतर आजचा माझा दिवस सुंदरच गेला पाहिजे. कशासाठी? जिथे मी बोलणार माझा आजचा दिवस सुंदर गेला पाहिजे, पुढचा विचार असणार आहे आज माझा या सरांबरोबर मीटिंग आहे, कसला दिवस सुंदर जातोय, झाली ना चैन सुरू. येतंय का लक्षात तुमच्या? बघा, ह्याचा विचार करा तुम्ही. कामना रहित उपासना म्हणजेच शांत चित्त. आणि ज्या वेळेस चित्त अशांत असतं त्यावेळेस कामना रहित उपासना होऊच शकत नाही. येतंय का लक्षात? सो तुम्ही बोललात ते परफेक्ट आहे, पण हे सगळं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम झालं पाहिजे. आणि आपण असं म्हणू, हे अवघड असतं लक्ष्मण दादा, हे सोपं नाही, या जन्मात शक्य नसतं, जन्मानुजन्म घ्यायला लागतात. काही नाही, तू मूर्ख आहेस. जमलं तर ते आत्ताच शक्य आहे, पण तुला करायचंच नाहीये. ते गोष्ट एवढीच आहे, करायचंय की नाही. जसं भगवंत म्हणतोय, गोष्ट एवढीच आहे, मोक्ष पाहिजे की नाही. पाहिजे म्हणला तर मी आहे, तुला अजून पाहिजेच नाहीये म्हणून मी नाहीये. सिंपल आहे. तू मागतच नाहीयेस म्हणून मी नाहीये. तू देवाला मागतच नाहीयेस. अजून आपण देवाला मागतच नाहीये की देवा मला तू पाहिजेस. अजून आपण सगळं वेगळंच काही काही मागत चाललो आहोत. आपल्या स्वतःसाठी गुडलक मागतोय, मुलांसाठी भविष्य मागतोय, नवऱ्यासाठी समृद्धी आणि आरोग्य मागतोय. आपण कुठे देवाला देव मागतोय अजून? बरोबर आहे ताई, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. माणूस तृप्तीमध्येच व्यस्त आहे. कुठल्या ह्या शारीरिक तृप्तीमध्येच व्यस्त आहे तो, शारीरिक तृप्तीमध्येच व्यस्त आहे, पुढे जातच नाहीये तो. म्हणून समर्थांचं एक वाक्य, जवळजवळ ते ऑलमोस्ट मी प्रत्येक ठिकाणी बोलते, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी,
सदा संगती सज्जनाची धरावी. देहबुद्धी ते आत्मबुद्धी झाल्याशिवाय काहीही होणार नाहीये, काहीच शक्य नाहीये पुढचं. आणि हे झालं पाहिजे, इट हॅज टू. आणि बंधन बंधन मी म्हटल्यावरती बंधन होतं ना, तर नीलमने म्हणावं माझं सेशन आहे आणि ते बंधनकारक रीतीने पूर्ण करावं. जर माझं लावायचंच आहे आणि साखळी बांधायचीच आहे, तर ती साखळी मी इतर ठिकाणी कशालाच बांधू? कृष्णालाच बांधते ना मी ती साखळी, जशी जनाबाईने बांधली. इतर कोणाला कशाला बांधू? जर साखळीच आहे ना माझ्याकडे आणि ती कंपल्सरी आहे कोणाला तरी बांधणं, साखळी मोकळी राहू शकत नाही. हा माझ्या हातात ही साखळी आहे, ही कोणाला तरी जाऊन मला टचच करायची, मी इकडे तिकडे फालतू ठिकाणी कशाला टच करू? कृष्णालाच टच करते ना, तोच जोडला जाऊ दे ना माझ्या बरोबर. संसार. आणि एक गोष्ट, हा ताई, तुम्ही आता म्हणाला होता ना तुम्ही त्या काकांना. महाराजांना तिथं पंढरपूरला, ते आज म्हणजे काल परवाच माझ्या वाचण्यात आलं होतं की देवाची कृपा आपल्यावर होती हे कशाने कळावं? जेव्हा आपल्याला संत संगती लागते. जसं मला आता तेच जेव्हा तुम्ही म्हणाला सुरुवातीला, तेव्हा मला तेच म्हणायचं होतं तुम्हाला की तुमच्यावरच देवाची कृपा झाली. हा, खरं 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 खरं, कृपा आहे, अगदी खरं आहे, बरोबर. लोकांना वाटतं मला गाडी भेटली, बंगला भेटला, म्हणजे बहुतेक ह्याच्यामध्येच ते देवाला शोधतात, पण ऍक्च्युली ते खरं नाहीये. जेव्हा तुम्हाला संत संगती किंवा त्यांचं आकर्षण निर्माण होतं ना, तेव्हाच खरी देवाची कृपा खरं होते. आहे, खरं आहे, हे अगदी खरं आहे. अगदी बरोबर बोललात ताई, खरंच कृपा आहे. आणि तुम्हा सर्वांची संगत लाभली, ही पण काही कमी कृपा आहे का? हो, नाही ताई. तुमची कृपा आहे, देवाची कृपा आहे की आम्हाला असू दे, आपण सगळे एकमेकांना भेटलोय, हीच मोठी कृपा आहे असं समजावं. जी योजना होती की मला नीलमताई भेटलं पाहिजे. बस मला पण तुम्ही भेटला, मी तेच सांगते ना, आपण एकमेकांना अट्रॅक्टिव्ह. ते लक्ष्मी दादा तर जोक वरती असे हसतात ना की मलाच हसू यायला लागतं. म्हणजे इतके इंटरॅक्टिव्ह लोक भेटलेत ना, ही भेटणं सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि बाय कसं होतं ना, हा ना, गोष्ट माहिती आहे सगळ्यांना की नारद मुनी तेव्हा भगवंत विचारतो नारद मुनींना की मी एवढी सुंदर सृष्टी बनवली, तर मला ना या सृष्टीमध्ये राहायचंय, तर मी कुठे राहू? मग तेव्हा नारद मुनी म्हणतात कुठेही राहा देवा. मग भगवंत सगळीकडे फिरतात, त्यांना एकही जागा सापडत नाही की ते राहू शकतात. राहू शकतील. अरे मी इतकी सुंदर सृष्टी बनवली पण माझ्यासाठी जागाच नाही. मग तेव्हा नारद मुनी म्हणतात की अरे एक जागा आहे जिथे हा माणूस पाहणार नाही. कोणती जागा ती? त्याचं हृदय. हो, तो आतमध्ये कधीच बघत नाही माणूस. तसंच आपलं झालंय की तो आहे आणि आपण बघत नाही. बघा ना, आपण आता स्वतः आपण बोलत असताना पण आपण किती आनंदी झालो. ह्या आनंदासाठी ना कोणी कोणाला काही दिलंय, ना कोणी कोणाकडून काही घेतलंय, पण हा एक निर्भेळ आनंद आहे, ही स्माईल आहे. हे पण किती हेच महत्वाचं आहे. आणि असा आनंद आपल्याला प्रत्येक गोष्टीतून, स्वतःच्या चुकांवरती पण हसता आलं पाहिजे, स्वतःच्या मूर्खपणावरती, स्वतःला कोणी काही बोललं तरी आपल्याला हसता आलं पाहिजे आणि पुढे चालता आलं पाहिजे. आणि खरं सांगते, या जगामध्ये आपण जरी म्हटलं ना की खूप चालू असलं पाहिजे ना तुम्ही, तर या जगामध्ये निभाव लागतो, अजिबात नाही. तुम्हाला पुढच्या सेशनला मी गोष्ट सांगेन. तुम्ही मूर्ख असाल ना, तर जगामध्ये तुमचा निभाव जास्त चांगला लागतो, कारण तुमची काळजी देव घेत असतो. खरंच काही चालू बिलू असण्याची गरज नाहीये, खरंच नाही. म्हणजे माझ्या आई तर मला नेहमी म्हणते, तू मूर्ख आहेस ना, तू मूर्ख. मला ते फार आवडतं आणि मला खूप आवडतं जेव्हा माझी आई मला अशी बोलते. खरंच मूर्ख बनून राहण्यामध्ये खूप मजा आहे. मग देव आपल्या बरोबर असतो. आणि अजिबात शक्य पंजे करू नका. काय 10 लोक असे एकसारखे असतात, म्हणजे ते गॉसिपिंग करणे वगैरे. आपण नसलो की मग आपण वेगळेच पडतो. हा, अगदी सहज. आणि हे वेगळं पडलेलंच चांगलं असतं. कशाला दुसऱ्याची निंदा करून, ते आपण मागे गोष्टही फार सुंदर ऐकलेली, निंदा करून दुसऱ्याचं पाप कशाला घ्यायला, त्यापेक्षा मी मूर्ख. आणि आपण हसत असतो. ते लोकांचे चेहरे बघायचे असतात, असा बोलला तसा बोला, अगदी ते बघायलाही मजा येते ना फार. आणि असं वाटायला लागतं की अरे देव बी इतका छान सुंदर मोठा, आणि हे लोक असं घाणेरडं चिखल कसे चापचत बसलेत. म्हणजे इतकी सुंदर फुलांची बाग बहरलेली आहे आणि ही माणसं घाणीत दुर्गंधीत कसे बसलेत. सो दिस इज द बिग फॅक्टर. मला आणखी हसायला येतं. मग कसं काय असं असू शकतं यार? म्हणजे एवढी एखाद्याची टेस्ट खराब कशी असू शकते? सिंपल लॉजिक आहे. हा दादा बोला बोला बोला, कोणाला काही बोलायचं अजून? म्हणजे तुम्ही मला बोलते ताई भरपूर बोला, तर तुम्ही पण चाललं. बोलता आलं नाही, लवकर झाल्यामुळे बोलता आलं नाही.
येस येस येस, आज थोडासा विषय आपण ना 3 श्लोक होते ना, त्याच्यामुळे थोडंसं आपण हे केलं. सगळ्यांनी नेक्स्ट सेशन न चुकवता या. आपण नवीन अध्यायाला सुरुवात करतो आहोत. विदाऊट मिस सगळ्यांनी या. आणि पुन्हा एकदा, मी बरेच दिवस हे बोलली नाही, सगळ्यांनी या सेशनबद्दलची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न करा. जर आपण आनंदच लुटतोय तर आपणच का लुटावा, सगळ्यांनीही तो घ्यावा, सगळ्यांनी चांगल्या मार्गात यावं. आणि आता सध्या ती स्कीम आहे ना, की जर तुम्ही खाली 2 माणसं जोडली की तुम्हाला कमिशन मिळतं, तसं भगवंताची पण स्कीम आहे. जर तुम्ही याच्यानंतर 2 माणसं जोडली की तुम्हाला पण पुण्याचं कमिशन मिळतं. ते ग्रुपला पाठवत जाऊ का ही लिंक? हा, कुठली लिंक? ही आपली सेशनची लिंक त्या कीर्तन गुरुकुलाच्या ग्रुपला पाठवू का? त्यांची परमिशन घ्या. त्यांच्या ग्रुपची जबाबदारी मी काय घेऊ, त्यांची परमिशन घ्या. परवानगी असेल तुम्ही त्यांना द्या. माझ्या बाजूने काही नाही, माझ्या बाजूने तुम्ही कुठेही पाठवा ही लिंक, काहीही हरकत नाहीये. आपल्याला जास्तीत जास्त लोक जोडून घ्यायचे. इनफॅक्ट मला फेसबुकला वगैरे पण ही पब्लिश करायची असते, पण प्रचंड घाईत असते, ते नाही सांगू शकत मी. ग्रुपला लावतो, पण असं ग्रुपला पण ते शक्य असेल तर ते पाठवा. हा हा, आणि बाकीच्या ग्रुप्समध्ये पण बिंदास स्प्रेड करा, लोकांनाही ऐकू द्या. कारण कसं आहे माहिती, गीता 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 इतका आपला बेसिक ग्रंथ आहे, त्याच्याबद्दल आपल्यालाच माहिती नाहीये, लोकांना वाचताही येत नाहीये. ही शोकांतिका आहे, मग ही मोठी शोकांतिका आहे. आणि हा जो आपण दिवा लावलाच आहे देखना इतका सुंदर, तो सगळीकडे पसरू द्या ना मग छानपैकी, त्याचा उजेड पसरू द्या ना. या भिंती तोडूया आपण सगळे आणि हा उजेड सगळीकडे पसरू द्या. सो सगळ्यांना विनंती करेन, जास्तीत जास्त लोकांना इथे जोडण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करेन आणि इथेच सेवेला पूर्णविराम देईन. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.